जेवढं मला जास्ती तुम्हाला सांगता येईल तेवढं जास्ती मी तुम्हाला सांगणार आहे. जे लोक येत राहतील ते येत राहतील, सेशनला जॉईन होत राहतील. वेबिनारचं रेकॉर्डिंग तर होईलच, ते रेकॉर्डिंगही तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे रात्री झोप शांत लागावी म्हणून माझं एक रेकॉर्डिंग आहे, मराठी पण आहे इंग्लिश पण आहे. त्या दोन्हीच्या लिंक मी तुम्हाला पाठवणार आहे. युट्यूबवर आजपर्यंत 15,000 तासांपेक्षा जास्ती बघितले गेलेले ते रेकॉर्डिंग आहे. त्यामुळं माझा आतापर्यंतचा सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ पैकी ते 2 व्हिडिओ आहेत. अगदी इंग्लिश मधलं जे रेकॉर्डिंग आहे ते तर देशाबाहेरचे लोक सुद्धा ऐकतात, म्हणजे जे मराठी नाही आहेत ते लोक सुद्धा ते रेकॉर्डिंग बघतात आणि रोज रात्री झोप छान लागावी म्हणून त्याचा वापर करतात. त्यामुळं ते तेवढं चांगलं आहे, सक्सेसफुल आहे. आणि तुम्हाला जर ते रेग्युलरली वापरायचं असेल, कोणाशी शेअर करायचं असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. आता आपण मूळ विषयाला हात घालूया. मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना हिप्नॉटिझम म्हणजे काय याच्याविषयी काय माहिती आहे मला सांगा. मला एवढंच माहिती आहे की लोकांच्या मनाचा ताबा तुम्ही काही वेळासाठी घेऊ शकता. ओके. आणि त्यातनं काय अचीव करू शकतो असं तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्याकडून करून घेऊ. ओके. आणि ओके, हिप्नॉटिझम ह्या शब्दाला आपल्या फिल्म इंडस्ट्रीने थोडंसं निगेटिव्ह अर्थ दिलेला आहे. ऍक्च्युली हिप्नॉटिझम हा शब्द किंवा हे शास्त्र किंवा हे तंत्र हे तेवढं निगेटिव्ह नाहीये जेवढं फिल्म्स मध्ये दाखवलं जातं. त्याच्या बाबतीतला जो एक ऍटिट्यूड आहे लोकांचा की हिप्नॉटिझम मध्ये मनाचा ताबा घेऊन लोकांकडनं आपल्याला हवे त्या गोष्टी करून घेता येतात, स्पेशली निगेटिव्ह अर्थाने. तर तसं नक्कीच नाहीये. ठीक आहे, पॉझिटिव्ह अर्थाने म्हणायला गेलं तर हो, तसं करून घेता येऊ शकतं. मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की हिप्नॉटिझम म्हणजे काय. हिप्नॉटिझम, येस, बोला सर, तुम्ही हँड रेज केलेला आहे, तुमचा प्रश्न आहे. जर तुम्ही म्हणता निगेटिव्ह दृष्टीने ते नाहीये, पण लोक त्याचा तसाच वापर करतात. हा, ते पॉझिटिव्ह वापर मी अजून तरी कधी ऐकण्यात आलेलं नाही. ओके, आता निगेटिव्ह अर्थाने वापर म्हणजे काय, तर हिप्नॉटिझमचा वापर करून कोणाला तरी लुबाडलं, कोणाकडनं तरी पैसे काढून घेतले, कुठल्या तरी व्यक्तीचा, विशेषतः महिलेचा गैरफायदा घेतला, हे जे उपयोग आहेत हे ऍक्च्युली हिप्नॉटिझमचे उपयोग नाही आहेत. हिप्नॉटिझमचा असा वापर करता येत नाही हे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हिप्नॉटिझमचा वापर करून कोणाकडनं तरी पैसे लुबाडले वगैरे हे जे काही आपण पेपरमध्ये वाचतो, स्पेशली पेपरमध्ये किंवा मीडियामध्येच आपल्याला याच्याविषयी अशा बातम्या बघायला मिळतात. तर ऍक्च्युली याच्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. हिप्नॉटिझम म्हणजे काय, तर आपल्या बोलण्यातनं एखाद्या व्यक्तीचा लक्ष एका व्यक्तीचं कुठेतरी फोकस झालेलं असतं, ते आपल्याला हवं तिथं वळवायचं. इंग्लिश मध्ये म्हणायला गेलं तर परसेप्शन आपल्याला हवं तसं बदलायचं, की जेणेकरून त्या व्यक्तीचा गोष्टींकडे बघण्याचा किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ऍटिट्यूड बदलला पाहिजे, बदलला जाईल आणि त्यातनं ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीने कृती करेल. हा आहे हिप्नॉटिझमचा मूळ उद्देश. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीकडनं जर आपल्याला पैसे काढून घ्यायचे असतील, जसं पेपरमध्ये येतं, तर त्याच्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तींना असे अनुभव आलेले आहेत की हिप्नोटाइज केलेले आहे आणि त्यांच्याकडनं पैसे काढून घेतलेले आहेत, किंवा हिप्नोटाइज केलेले आहे आणि त्या व्यक्तीचा, त्या महिलेचा गैरफायदा घेतलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या स्टेटमेंटमध्ये असं आलेलं आहे की ती व्यक्ती मला भेटली, बोलली, ज्यांनी ह्या व्यक्तीला लुबाडलं, तो चोर किंवा जो कोणी होता, ती या व्यक्तीला भेटली आणि त्यांना वेगळा कुठला तरी वास आला. ठीक आहे,
त्यांना वेगळा कुठला तरी वास आला आणि तो वास आल्यानंतरच काय झालं हे आम्हाला आठवत नाहीये. हेच त्या स्टेटमेंट मधलं कॉमन आहे. म्हणजे हे हिप्नोटिझम नाही झालं, हे कुठल्या तरी पद्धतीने त्यांच्या नर्वस सिस्टीमला हॅक केलं केमिकलचा वापर करून. मग मला सांगा हे हिप्नोटिझम झालं का? हिप्नोटिझम मध्ये आपण शब्दांचा वापर करतो, तिथं केमिकलचा वापर झाला. बरोबर आहे. आतापर्यंत मी बऱ्याच लोकांना भेटलो ज्यांना असे अनुभव आलेले आहेत. प्रत्येकाने मला हेच सांगितलं की ती व्यक्ती आम्हाला भेटली आणि तिने काय केलं माहित नाही, पण आम्हाला एक वेगळा वास आलेला मात्र जाणवतोय. त्याच्यानंतर काय घडलं ते आठवत नाही. नंतर तासभराने कुठेतरी आम्हाला लक्षात आलं की अरे आपल्या खिशातलं पाकिट गायब आहे. महिलांच्या बाबतीत असं झालं की नंतर लक्षात आलं आपला गैरफायदा घेतला गेला. हे हिप्नोटिझम नाहीये. हिप्नोटिझमचे फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच उपयोग आहेत. कसं? ओके, आता समजून घेऊया हिप्नोटिझम म्हणजे काय. हिप्नोटिझम म्हणजे एखादी अशी व्यक्ती जिला कुठलं तरी थॉटचा पॅटर्न आहे किंवा बिहेवियरचा पॅटर्न आहे तो ब्रेक करता येत नाही. अति चिडचिड होतीये, अति इमोशनल होतीये, किंवा त्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा होत नाहीये, आळशीपणा होतोय, किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कामामध्ये लक्ष लागत नाहीये, काम करायची इच्छा होत नाहीये, सकाळी बेडमधनं उठायची इच्छा होत नाहीये, आवरायची इच्छा होत नाहीये, किंवा स्मोकिंगची सवय लागलेली आहे. कळतंय, डोक्याने कळतंय की ही गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे, पण ती मोडायची इच्छा होत नाहीये. या सगळ्या गोष्टी लॉजिकली कळतात, पण बिहेवियर बदलताना काहीतरी अडचणी येतात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या कुठेतरी इमोशन्स मध्ये रिपीटेड पॅटर्न घडतात, विचारांमध्ये रिपीटेड पॅटर्न घडतात, बिहेवियर मध्ये रिपीटेड पॅटर्न घडतात, आणि परिणाम आपल्याला नको ते येत आहेत. मग ते परिणाम बदलण्यासाठी आपल्याला एकतर विचारांची चेन तोडली पाहिजे, इमोशनची चेन तोडली पाहिजे, किंवा बिहेवियरची चेन तोडली पाहिजे. त्याच्यासाठीचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणून हिप्नोटिझमचा वापर होतो. मग काय करतं हिप्नोटिझम? एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला करायला सांगतो तेव्हा ती व्यक्ती मनाने त्याच्यावर प्रोसेस करत असते. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही त्याच्यावर विचार करताय, प्रोसेस करताय मी काय म्हणतोय ते. आता ती प्रोसेस करताय म्हणजे काय करताय? मी जे काही सांगतोय ते तुम्ही ऐकताय, बघताय. मग काय काय पद्धतीने तुम्ही डेटा इनपुट घेताय? तर तुम्ही ऐकताय, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघताय, त्याच्यानंतर माणूस आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीने बाहेरच्या जगांमधनं डेटा इनपुट घेत असतो. चव कुठली जाणवते जिभेवर, स्पर्श कुठला जाणवतोय, त्याच्यानंतर वास कुठला येतोय. म्हणजे दिसणं, ऐकणं, वास येणं, चव येणं आणि स्पर्श, हे 5 पद्धतीने आपण बाहेरच्या जगातनं डेटा घेत असतो. त्याच्यावर प्रोसेस करतो. प्रोसेस करतो म्हणजे काय समजून घ्या. आत्ता जो काही मला अनुभव येतोय, मी सांगतोय ते खूप महत्वाचं सांगतोय, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. आत्ता जे काही मला अनुभवायला येतंय अशाच गोष्टी मला ह्याच्या आधी कधी अनुभवायला आलेल्या होत्या का? हा प्रश्न प्रत्येक माणूस आधी स्वतःला विचारतो, कळत न कळत. त्याच्यानंतर ती जर गोष्ट अनुभवायला आलेली नसेल तर तो माणूस अनकम्फर्टेबल होतो. काय चाललेलं मला कळत नाहीये का, तर ते पहिल्यांदा घडत असतं. ही प्रत्येक माणसाची स्टँडर्ड रिएक्शन आहे. मग तो नवीन गोष्ट थांबवण्यासाठी काही ना काहीतरी रिएक्शन देतो. आणि जर ती गोष्ट पहिल्यांदा घडत नसेल तर ओके, ही गोष्ट अशीच ह्याच्या आधी सुद्धा माझ्या बाबतीत घडलेली आहे, मग त्यावेळेस मी कसा वागलेलो होतो, मग तसं वागल्यानंतर तसे रिएक्शन दिल्यानंतर मला फायदा झालेला होता का तोटा झालेला होता? फायदा झालेला असेल तर सेम रिएक्शन रिपीट केली जाते, तोटा झाला असेल तर सेम रिएक्शन रिपीट केली जात नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आतापर्यंत मी जे काही बोललो त्याच्यामध्ये कोणाला काही अडचणी, प्रश्न, शंका आहेत का, म्हणजे आपल्याला इथून पुढे जाता येईल? माईक चालू करा आणि सांगा.
म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जे फसवाफसवीचे प्रकार चालतात त्याच्यात हिप्नोटायझेशन नाहीच आहे. येस. पण आता जसं एक रिसेंट उदाहरण एक आहे की फोनवर सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष बघत नाही समोर, पण तरी फोनवर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या मॅडमनी स्वतःच मला सांगितलंय की तो सांगत गेला आणि मी 2,000-2,000चं पेमेंट त्याला करत गेले म्हणून. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे आपण फसवलं जातोय, तेव्हा त्यांनी थांबवलं. नंतर परत त्याच्याशी बोलल्यावर यांना वाटलं होतं 6,000 गेले. त्यांनी फोन करून परत त्यांना सांगितलं, मॅडम 6 नाही, तुम्ही 10,000 मला दिलेत म्हणून. ओके. आता ह्या जेव्हा घटना घडतात, फोनवर जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी सांगितलं जातं, त्यावेळेस तुमच्या आयुष्याविषयीची बरीच माहिती त्या व्यक्तीकडे असते. तुम्ही कुठल्या वेळेला कशा पद्धतीने बिहेव करताय, तुमच्या इमोशन्स कशा याला मॅनिप्युलेशन म्हणतात, त्याला हिप्नोटिझम नाही म्हणत. सर 4-5 दिवसापूर्वी मला पण एक कॉल आलेला, म्हणजे तुमची LIC ची पॉलिसी मॅच्युअर झालीये आणि त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये टाकायचे आहेत. तर वाईफच्या आणि माझ्या लक्षात आलं की ते फसवतायत. कारण आणि मग त्यांनी काय केलं, 13,000 आलेत म्हणे आणि 10,000 पहिले टाकले, म्हणजे फक्त मेसेज केला त्यांनी मला. आणि मग पुन्हा 3,000च्या ऐवजी 30,000चा केला आणि म्हणतो अरे माझ्या याच्याने चुकून 30,000 झालेत, मला 27,000 परत टाका, मला ऑफिसला जबाब द्यावा लागतो. तर ते इतक्या व्यवस्थितपणे बोलत होता की त्याचं म्हणजे खरंच वाटत होतं असं. म्हणजे वाईफ आणि हे अलर्ट होते. मग गुगल पेचे ट्रान्झॅक्शन वगैरे चेक केले तर तसे काही जमा झाले नव्हते, फक्त SMS केले होते त्यांनी. ओके. युअर अकाउंट इज क्रेडिटेड म्हणून असे. येस. आता त्याच्यामुळे वाचलं त्या ह्याच्यातून फसवाफसवीतून. आता ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेशनचा वापर केला जातो. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी अशा पद्धतीने गिल्ट मध्ये टाकलं जातं किंवा भीती दाखवली जाते किंवा कुठल्याही पद्धतीने तुमच्या इमोशन्सचा चुकीचा वापर केला जातो, याला मॅनिप्युलेशन म्हणतात, त्याला हिप्नोटिझम नाही म्हणत. ठीक आहे. जी व्यक्ती तुम्हाला मॅनिप्युलेट करते ना, तिला तुमच्याविषयी बऱ्यापैकी माहिती असते, जी आपणच सोशल मीडियावर टाकत असतो. म्हणून जे सांगतात ना की सोशल मीडियावर माहिती टाकू नये, याच्या मागचं कारण असं मॅनिप्युलेट करणाऱ्या लोकांना तुमचा डेटा मिळवणं सोपं असतं. ठीक आहे, त्यामुळे हे हिप्नोटिझम नाहीयेत. याच्यापासून कसं वाचायचं, काय वाचायचं हे मी हिप्नोटिझमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला शिकवत असतो, की असं जर आपल्याला कोणी मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला तर आपण त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हा पार्ट मी शिकवत असतो. ठीक आहे. तर आता आपण बघूया की एखादी व्यक्ती डिसिजन कसं घेते हे आपण बघितलं. इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला? मग ज्या व्यक्तीला आता जे तुम्ही सांगितलं की फोन आला आणि ती व्यक्ती पैसे ट्रान्सफर करत गेली, तिला कुठेतरी भीती दाखवली गेली आणि इमोशन्सच्या प्रभावाखाली आपण पहिल्यांदा ती गोष्ट करतो आपल्याला वाचवण्यासाठीची. मग आपल्याला त्यावेळेस ते 2,000 रुपये मोठे नाही वाटत. आपल्याला वाटतं माझा जीव सुटला किंवा माझ्या जवळची जी व्यक्ती आहे त्याचा जीव धोक्यात असेल किंवा असं काहीतरी असेल. तुम्ही विचारा त्या व्यक्तीला, ज्यांना असा अनुभव आलेला आहे, त्यांच्या जीवाविषयी किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या जीवाविषयी त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडनं पैसे काढलेले असणार आहेत. मग जीवाविषयीची भीती म्हणजे ती व्यक्ती फक्त काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये सापडली किंवा तिच्या जीवाला आम्ही इजा करू असंच असेल अशातला भाग नाहीये. कित्येक वेळेला तुमचा मुलगा तुरुंगात जाईल, तुमची अमुक एक व्यक्ती तुरुंगात जाईल किंवा तुमचं ह्याच्यापेक्षा मोठं नुकसान होईल जर तुम्ही आम्हाला आता हे पैसे नाही दिलेत. ठीक आहे, मोठ्या नुकसानीला घाबरून माणूस कदाचित छोट्या रकमा द्यायला तयार होतो. हे मॅनिप्युलेशनचे प्रकार येतात, हे हिप्नोटिझमचे प्रकार नाही आहेत. फक्त झालंय असं की हिप्नोटिझम हा शब्द त्याच्यासाठी वापरला गेला. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? माईक चालू करून सांगा. हो. येस. आता आपण बघितलं की एखादी व्यक्ती निर्णय कसा घेते. जेव्हा एखादा अनुभव त्या व्यक्तीला येत असतो त्यावेळेस असाच अनुभव कधी माझ्या बाबतीत झालेला आहे, त्यावेळेस मी काय रिएक्शन दिलेली होती, ती रिएक्शन फायद्याची होती का नुकसानीची होती, या पद्धतीने ती व्यक्ती पुढची रिएक्शन ठरवत असते. मग आता तुम्ही म्हणताय ह्या व्यक्तीला तर सगळं कळतंय, एखादी व्यक्ती व्यसन करते सगळं कळतंय,
ती रिएक्शन जे काही व्यसन करण्याची रिएक्शन आहे ही चुकीची आहे हेही कळतंय. ते बुद्धीने कळतंय, ते इमोशन्सना नाही कळते. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दोन वेगवेगळे शब्द कळाले मनाच्या बाबतीमध्ये. एक आहे भावना, दुसरी आहे बुद्धी. बुद्धी आहे ज्याला आपण म्हणतो कॉन्शियस माइंड, म्हणजे ज्याच्यावर आपण प्रोसेस करू शकतो, स्टेप बाय स्टेप लॉजिकल थिंकिंग करू शकतो, ज्याला आपण म्हणतो माणसाच्या मनाचा क्रिटिकल फॅक्टर. ठीक आहे. आणि इमोशन ज्याच्या बाबतीत आपण प्रोसेस नाही करू शकत, ज्याला आपण इन्स्टंट रिएक्शन देतो, त्याचा वापर त्याचाच तर वापर करून गैरफायदा घेतला गेला ना. हिप्नोटिझम उलट ह्याला दिलेलं उत्तर आहे. हिप्नोटिझम याच्यासाठीचं प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे की आपण स्वतःच्या इमोशन्स कशा सेफगार्ड करायच्या. अँटीव्हायरस हिप्नोटिझम म्हणजे की असं जर कोणी आपला गैरफायदा घ्यायला लागलं तर आपण स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं. ठीक आहे. मग आता जेव्हा एखादी व्यक्ती बुद्धीने कळते त्याला आपलं अमुक एक ठराविक पद्धतीने रिएक्शन दिली, सकाळी जर मी कामाला जायचा कंटाळा केला तर माझं नुकसान होणार आहे, मला माहिती आहे, म्हणजे बुद्धीने कळते, लॉजिकली कळतंय, पण इमोशन कुठेतरी अडकलेले आहेत. ठीक आहे. मग बऱ्याच वेळेला होत काय असतं, एखादी व्यक्ती काउन्सिलिंगला जाते किंवा त्या व्यक्तीला कोणतरी समजावून सांगतं, मोठे लोक सांगतात, स्पाऊस सांगतो, आई वडील सांगतात, जे कोणी सांगत असतील, मित्र मैत्रिणी जे कोणी सांगतं की अरे बाबा तू हे करतोयस, हे चुकीचं करतोयस. त्याच्या बुद्धीला पण कळतंय. पण प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक पण अस्तित्वात असतो. पण, परंतु, किंतु हा जो असतो ना, ह्याच्या मागे काही लपलेली कारणं असतात. बुद्धीचा दुसरा जो भाग असतो ना, हा त्या परंतुला सपोर्ट करत असतो. तो लपून राहतो. तो माणूस स्वतःला फसवायला शिकलेला असतो. आणि इथं हिप्नोटिझम मदत करतं. ती व्यक्ती वरवर सांगणारी कारण वेगळी असते. म्हणजे एखादी व्यक्ती स्मोकिंग का करते याचं वरवरचं कारण वेगळं असतं आणि खोलात जाऊन बघितलेलं कारण वेगळं असतं. त्या इमोशन कुठेतरी त्याला बॉदर करत असतात आणि त्या इमोशन्सचा आवाज लपवण्यासाठी म्हणून ती व्यक्ती कुठेतरी ते व्यसन करते. तो जो सुदनिंग इफेक्ट त्याला मिळतो तो त्याला कुठेतरी बरा वाटतो. मग ते व्यसन कदाचित सिगरेटचं असेल, दारूचं असेल, तंबाखूचं असेल. काही लोक वैयक्तिक आयुष्यामधली इमोशनल पेन लपवण्यासाठी अति काम करतात, अति अभ्यास करतात. काही लोक करिअर मधली आपल्याला हवी तेवढी ग्रोथ होत नाही म्हणून अति अभ्यास करतात. म्हणजे अभ्यास, ज्ञान मिळवणं हे चांगलं आपण समजतो, पण वयाच्या 40 पर्यंत जर ती व्यक्ती शिकतच बसली तर ती करिअर कधी घडवणार, आयुष्य कधी घडवणार, घरच्यांना सपोर्ट कधी करणार, हेही प्रश्न उभे राहतात. पण घरातले काही बोलू शकत नाहीत. का बोलू शकत नाहीत? का तर ती व्यक्ती शिकतीये म्हणून. मग शिकणं इथं चुकीचंच ठरलं ना. बरोबर आहे. मग त्या व्यक्तीला कुठंतरी इन्सिक्युरिटी वाटत असती, स्वतःविषयी न्यूनगंड वाटत असतो की अरे माझ्याकडे अजून पुरेसं नॉलेज नाहीये, मी जगाच्या शाळेत जाऊन कुठंतरी त्याचा नॉलेजचा वापर करून करिअर घडवू शकेन, असं त्या व्यक्तीला अजूनही कुठंतरी स्वतःविषयी आलेला कॉन्फिडन्स येत नसतो. म्हणून ती व्यक्ती नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवून घेत असते. त्या व्यक्तीला कळत असतं माझ्याकडे पुरेसं नॉलेज आहे, पण कॉन्फिडन्स नसतो. मग आता मला सांगा, त्या व्यक्तीचं हे जे रिझनिंग आहे की का माझ्याकडे नॉलेज कमी आहे असं मला का वाटतंय, हे प्रत्येक व्यक्तीचं रिझनिंग वेगळं असतं आणि ते लपवून ठेवायला आणि स्वतःला आणि इतरांना फसवायला तो शिकलेला असतो. माझ्या मनामध्ये कोणीतरी उतरून खरी कारणं शोधून काढावीत हे कोणालाही आवडत नाही. सांगा बरं मला, तुम्हाला आवडेल का? तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे आत्ताच्या क्षणी मला किंवा जगातल्या इतर कोणालाही, तुम्ही सोडून इतर कोणालाही कळलं तर तुम्हाला आवडेल का? माईक चालू करून सांगा. परत विचारा एकदा काय. तुमच्या मनात आत्ताच्या क्षणी काय चाललेलं आहे हे जर मला कळलं तर मला आवडेल का? तुम्हाला आवडेल का ते? नाही. अच्छा, का बरं? का नाही आवडणार सांगा. कशाने जाणार आहे?
हॅलो. आपल्या मनाचे प्रश्न असतात ते वैयक्तिक स्वरूपात असतात ना, पर्सनल काही असतं ना, ते आपण लोकांना नाही शेअर करू शकत. अच्छा. नाही, मी आहे पुण्यात. कारण म्हणजे ते आपल्या जजमेंटल होऊन आपल्याला हे करू शकतात. येस, सिच्युएशनवर पण अवलंबून आहे. काही गोष्टी अशा असतात की जे आपल्याला वाटतंय की हे त्याला कळावं, मी त्याच्याबद्दल आता काय मनातल्या मनात विचार करतोय किंवा काय बोलतोय ते त्याला कळलं तर बरं होईल, असंही असू शकतं. म्हणजे असतं ना, नक्कीच. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या मुलाला किंवा मुलीला वाटत असतं ना की आपल्याला जी व्यक्ती आवडती तिला कळावं आपल्या मनात काय चाललेलं आहे. बरोबर. हे त्या प्रसंगामध्ये सगळ्यात जास्ती परफेक्ट बसतं. पण कित्येक वेळेला असं होतं की सगळं पण कळू नये, थोडासा भाग कळावा. माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट समोरच्याला कळावी असं नक्कीच कोणाला वाटत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनामध्ये अशा गोष्टी दडवलेल्या असतात की ज्या त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा मान्य करायचं नसतं की माझ्या मनात आहेत म्हणून. आपण प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात, इन्क्लुडिंग मी, स्वतःला आणि इतरांना फसवायला शिकलेलो आहोत. फसवणं म्हणजे मी काही अगदी वाईट अर्थाने आणि खूप मोठी फसवणूक, एखाद्याला पूर्ण त्याची इस्टेटच लुबाडून घेतली, ह्या लेवलचं फसवणूक नाही म्हणते मी. लहान मुलाला सुद्धा बाकी सगळ्यांना फसवायला आवडतं. मी आज दुपारी देवासमोरची, बाप्पा समोरची साखर खाल्ली, आईला हे कळलं तर काय म्हणून सुद्धा ते, मी साखर कोणी खाल्ली, मी नाही खाल्ली. 2 वर्षाच्या मुलाला कळतं. मोठा गुन्हा आहे का हा? नाही. पण ते छोटस फसवलेलं ते त्याला बरं वाटतं की मी कसं गंडवलं समोरच्याला. ही नॅचरल टेंडन्सी आहे. प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा आपण इतरांना मोठ्या बाबतीत फसवायला शिकतो आणि समोरच्याचं नुकसान होतं तेव्हा तो होतो गुन्हा, आणि जेव्हा आपण स्वतःला फसवायला शिकतो आणि स्वतःचं नुकसान होतं तेव्हा तो होतो आजार, ज्याला आपण मेंटल डिसऑर्डर्स म्हणतो. जेव्हा कोणाचं नुकसान होत नाही आणि आपण समोरच्याला फसवतो, जसं मी आता उदाहरण सांगितलं, 2 वर्षाचं मूल आईला न सांगता डब्यातनं लाडू काढून खातं. ठीक आहे, कदाचित नवरा किंवा बायको आपल्या स्पाऊसला न सांगता काहीतरी खरेदी करून आणतात. कदाचित ते अॅनिव्हर्सरी साठी गिफ्ट देण्यासाठी म्हणून असेल. छोटीशी फसवणूक झाली, चांगल्या गोष्टीसाठी झाली. किंवा आपण आपल्याला जी व्यक्ती आवडती त्याच्यापासून आपल्या इमोशन्स लपवून ठेवतो का, तर आपली फजिती होऊ नये अशी आपली इच्छा असते. कोणाचं नुकसान नाहीये, पण आपण खोटं बोललो, आपण समोरच्याला आणि स्वतःला दोघांनाही फसवलं. कित्येक वेळा रिजेक्शन आल्यानंतर सुद्धा एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणते, हा ते काय मला तेवढं फार आवडत नव्हतेच. त्यांनी स्वतःला फसवलं ना, मला ही व्यक्ती आवडत नव्हती म्हणून. तेवढी काही महत्वाची नव्हती, फसवणूक झालीच ना. एखाद्या व्यक्तीचे आई किंवा वडील गेल्यानंतर ती व्यक्ती, चला आता आपल्याला आयुष्य जगायला सुरुवात करायची, आता मी सावरलेलो आहे असं म्हणतो, तेव्हा सुद्धा ती स्वतःची केलेली फसवणूकच असते ना. त्याच्या मागचा उद्देश काही चुकीचा नसतो, वाईट नसतो. फसवणूक कुठं झाली, मी पुरेशा पद्धतीने पुढे सरकलेलो आहे, मी माझं आयुष्य जगायला सुरुवात केलेली, मी माझ्या भावनांवर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय, ही आहे ती खरी फसवणूक, जिथून ती व्यक्ती सुटलेली नाहीये. ती स्वतः समोर आणि जगासमोर देखावा उभा करते की मी आता याच्यातनं सुटलेलो आहे म्हणून. जे काही झालं गेलं ते मी मागं सोडून दिलेलं आहे असं म्हणून मी पुढचं आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे असं ती व्यक्ती दावा करते. ही त्या व्यक्तीने स्वतःची आणि जगाची केलेली खूप मोठी फसवणूक असते. आणि मग कुठेतरी अशी व्यक्ती, मग आई वडील गेल्यानंतरचं उदाहरण असू दे किंवा ब्रेकअप झालेलं, डिवोर्स झालेला, किंवा ज्या कुठल्या पद्धतीने, किंवा हवं ते करिअर नाही निवडता आलं, हव्या त्या कॉलेजमध्ये किंवा हव्या त्या कोर्सला, हव्या त्या ट्रेनिंग प्रोग्रामला ऍडमिशन नाही मिळाली ह्याचं दुःख असेल, हवा त्या क्वालिटीचा जॉब नाही मिळाला, हव्या त्या क्वालिटीचं करिअर नाही घडवता आलं ह्याचं दुःख असेल, किंवा हवं तसं आयुष्य जगता आलं नाही म्हणून साठीनंतर आलेलं फ्रस्ट्रेशन असेल.
किंवा आवडत्या व्यक्तीशी लग्न नाही होऊ शकलं म्हणून 40च्या आसपास आलेला मिड लाईफ क्रायसिस असेल. अशा कितीतरी पद्धतीने या इमोशन व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात. कितीतरी लोकांना असं जाणवतं की मला हवं ते अप्रिसिएशन मिळत नाहीये, मी माझ्या कुटुंबासाठी एवढं काही करायचा प्रयत्न करतोय पण मला कोणी अप्रिशिएट करत नाहीये, मला कोणी म्हणत नाहीये की थँक्यू. उलट माझ्या बाबतीत मला टोमणे ऐकावे लागतात घरातनं, बायकोकडनं, नवऱ्याकडनं, मुलांकडनं. आणि ती व्यक्ती प्रोक्रॅस्टिनेट करते. त्या व्यक्तीला कळतच नाही की माझ्याकडनं कामामध्ये चालढकल का होती, मला सकाळी उठायची इच्छा का नाही होते. कदाचित हे मुलांना सुद्धा जाणवत असेल की मी एवढा अभ्यास करतो पण माझ्या आई वडिलांना मी केलेला अभ्यास कधीही पुरेसा वाटत नाही, किंवा कदाचित आई वडिलांना पुरेसा वाटतो पण मलाच तो पुरेसा वाटत नाही. एवढे प्रयत्न केल्यानंतर एखाद्या अपयशामुळे माणूस पटकन खचून जातो की मी प्रयत्न केले आणि अपयश का आलं. त्यामुळे पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेला प्रयत्न करताना त्याला असं जाणवतं की मी प्रयत्न तरी का करतोय, ह्याच्यातून कामाला चालढकल होती. आणि हे ह्या पद्धतीने रिएक्शन देण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं. ही चालढकल वयाच्या 10व्या वर्षी सुद्धा होऊ शकते आणि वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. मग हे आहेत चुकीचे इमोशनल पॅटर्न, चुकीचे थॉट पॅटर्न, चुकीचे बिहेवियर पॅटर्न, ज्याचा आपल्याला होतोय त्रास. आणि कारण शोधताना सुद्धा आपण स्वतः कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की नाही हे कारण नसेल, नाही ते कारण नसेल. स्वतःच्या मनातले सुद्धा काही अंधारे कोपरे असे असतात जे एक्सप्लोर करायला आपण घाबरतो. कारण त्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये जाऊन बघितल्यानंतर आपला स्वतःचा असा चेहरा आपल्या समोर येईल जो आपल्याला बघायला आवडणार नाही. म्हणून कित्येक लोक स्वतःशी खोटं बोलतात आणि तिथं लागती हिप्नोटिझमची खरी गरज. माणसं स्वतःचाच खरा चेहरा ऍक्सेप्ट करत नाहीत तेव्हा माणसांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि तो चेहरा ऍक्सेप्ट करणं, त्याच्यावर उपचार करणं ही असती खरी गरज. आणि त्याच्यापासून आपल्याला आपलं क्रिटिकल माइंड अडवत असतं. कसं काय? गृहीत धरा एखाद्या व्यक्तीला कामात चालढकल करायची सवय लागली. प्रोक्रॅस्टिनेशन हा शब्द सध्या खूप पॉप्युलर झालेला आहे. वाय आय एम प्रोक्रॅस्टिनेटिंग. साध्या भाषेत म्हणायला गेलं तर माझ्याकडनं कामामध्ये चालढकल का होती, प्रत्येक काम आज करू उद्या करू असं का होतं. मग का नाही ती व्यक्ती त्याच्यावर कळत असतं पण उपाय का नाही करत. एखादं साधं उदाहरण घेऊया. ती व्यक्ती स्वतःच्या मनात उतरून बघू शकते का की नक्की काय प्रॉब्लेम आहे. बघू शकते पण बघायचं नसतं का. कोणाला आवडेल स्वतःला आळशी म्हणून घ्यायला? आवडेल तुम्ही जेवढे केवढे लोक आहात मला आता सांगा, माईक चालू करा आणि सांगा. तुम्हाला जर असं लक्षात आलं की तुमच्या कुठल्या तरी मनाच्या गहिऱ्या कोपऱ्यामध्ये एखादा स्वभाव असा दडलेला की ज्याला आळशीपणा करायला आवडतो, आवडेल तुम्हाला हे ऍक्सेप्ट करायला? नाही, निश्चितच नाही आवडणार. निश्चितच नाही आवडणार. मग तुम्ही स्वतःला फसवता. तुम्ही म्हणता जाऊनच कशाला बघायचं त्या मार्गाकडं. म्हणून तुम्ही बाहेरनं काहीतरी मी प्रोक्रॅस्टिनेशन थांबवण्यासाठी हा कोर्स केला, तो कोर्स केला, ह्यांना पत्रिका दाखवली, त्यांना पत्रिका दाखवली, मी अमुक केलं, मी ढमुक केलं, मी टमुक केलं, मी शिस्त अंगात बाळगण्याचा प्रयत्न केला, सकाळी 5 वाजताचा गजर लावला. तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टी ट्राय करता, फक्त एक नाही करत, स्वतःच्या आतमध्ये डोकावून नाही बघत. आणि जे करण्यासाठी हिप्नोटिझम तुम्हाला मदत करतं. हिप्नोटिझम काय करतं? क्रिटिकल फॅक्टरचा जो निगेटिव्ह पार्ट आहे, जो तुम्हाला अंतर्मनामध्ये डोकावण्यापासून अडवतो, तो तात्पुरता शांत करतो. जसं गृहीत धरा एखाद्या पायाला तुम्हाला झालेला आहे फोडच आहे, फार मोठा नाही, एवढंच काहीतरी फोड झालेला आहे, त्याच्यामध्ये झालेले सेप्टिक. तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली की नाही माझ्या पायाला फोड नाही झालेला. का? तर तुम्हाला भीती वाटतेय. डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टर मला त्याच्यावर तो पंक्चर करणार, त्यातनं सेप्टिक काढणार, तो थोडासा प्रेस करणार, मला ते दुखणार, माझा कदाचित आरडाओरडा होईल. हे मी काय आरडाओरडा करणार आहे का? पण तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली माहितीये कदाचित माझ्याकडनं आरडाओरडा होऊ शकतो, 4 चौघांना कळेल,
चार चौघ मला भित्रा म्हणतील, त्यापेक्षा नकोच ते, माझ्या पायाला फोडच नाही झालेला असं म्हणून आपण स्वतःला फसवतो. ही गोष्ट फिजिकल आजारांच्या बाबतीत जशी सेम आहे तशीच इमोशनल मेंटल आजारांच्या बाबतीत सुद्धा तीच आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुठला ना कुठला प्रॉब्लेम असतो ज्याला आपण फेस करत असतो, फक्त आपण स्वतःशी खोटं बोलत असतो की नाही तो प्रॉब्लेम अस्तित्वात नाहीये. मग कितीतरी दिवसानंतर कितीतरी वर्षानंतर असं होतं की आपण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याच्या ऐवजी प्रॉब्लेम बरोबर जगणं, को एक्झिस्टन्स ऍक्सेप्ट करतो. किती जणांच्या बाबतीत झालेलं आहे असं? तुम्ही प्रत्येकाने आपलं वय वर्ष 18 आठवायचं आणि त्यावेळेस आपण आपल्या आयुष्याचा काय पुढचा आराखडा मांडलेला होता, स्वप्नसही. आणि आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर तुम्ही स्वतःला काय काय लेवलला समजावलेलं आहे की नाही माझ्या बाबतीत जे झालं ते चांगलं झालं, मला अमुक एक गोष्ट करायची होती मी नाही केली पण ठीक आहे आता मला त्याचं काही वाटत नाही, असं तुमच्या बाबतीत किती किती आणि काय काय आहे. हा जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही प्रॉब्लेम बरोबर को एक्झिस्टन्स शिकून घेतलेला आहे, प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याच्या ऐवजी. त्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला करता आली नाही, ठीक आहे त्याच्यानंतर करू शकला असतात, अजूनही तुम्ही करू शकता, नाही अशातला भाग नाहीये, पण आता ती गोष्ट अटेम्प्ट करायची. जसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, वयाच्या 18व्या वर्षी प्रत्येकाने स्वप्न बघितलेलं असणार आहे की मी आयुष्यात कोणतरी मोठा होणार, कदाचित व्यवसायाचं स्वप्न बघितलेलं असेल. तुमच्यापैकी कित्येकांना ते शक्य झालेलं नसेल, घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा कदाचित समोर नोकरीचा सोपा मार्ग दिसला असेल तुम्हाला, पटकन सोपा एखादा मार्ग, एखादा चांगली नोकरी, एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येऊन गेली आणि तुम्ही ती ग्रॅब केली. कुठे व्यवसाय सेटल करा आणि ह्याच्या त्याच्या फंदात पडा, त्यापेक्षा नोकरीत पहिल्यांदाच एकदम आपल्याला, अर्थात मी गृहीत धरतो की तुमच्यापैकी आता प्रत्येकाचं वय ऍव्हरेज 50 असेल आणि आजपासून बरोबर माग 30 वर्ष तुम्ही गेलात तर त्यावेळेस तुम्हाला 5,000ची स्टार्टिंग सॅलरी सुद्धा खूप मोठी होती. मग तुम्ही ती संधी स्वीकारलीत, व्यवसायाचं स्वप्न स्वप्नच राहिलं. कितीतरी लोकांच्या बाबतीत असं झालेलं असेल की तुम्हाला कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेज इन द सेन्स ज्यावेळेस तुम्ही वय वर्ष 18चे होतात त्यावेळेस एखादी व्यक्ती आवडलेली असेल, पण कित्येकांचं धाडस नाही होत त्या व्यक्तीला बोलायचं, कित्येकांचं धाडस होतं त्या व्यक्तीला बोलायचं पण घरच्यांना सांगायचं धाडस नाही होत. असं कितीतरी लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. माझं असं म्हणणं नाही तुमच्या जुन्या जखमा मी आत्ताच्या क्षणी इथं उगाळणार नाहीये. सांगण्याचा उद्देश असा आहे की कितीतरी गोष्टी, साध्यातली साधी गोष्ट, सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालेलं असं गृहीत धरूया. वय वर्ष 25ला तुम्हाला असं वाटलेलं होतं की अरे एकदा तरी ना मी फॉरेन ट्रिप करणार आहे, माझी मी इंडिपेंडेंटली करणार आहे, मी कोणालाही फॅमिली मधल्या व्यक्तीला घेऊन जाणार नाहीये, भारताच्या बाहेर जाऊन एकदा 8-15 दिवस मजेत राहून येणार आहे. एवढी साध्यातली साधी गोष्ट असेल, पण त्यावेळेस कुठल्या तरी फायनान्शियल सिच्युएशनमुळे किंवा फॅमिली सिच्युएशनमुळे किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीमुळे ते शक्य झालेलं नसेल. तुम्ही स्वतःला समजावं की ठीक आहे या गोष्टी कदाचित फॅमिली बरोबरच करायच्या असतात, पण तुमची ती अपूर्ण राहिलेली इच्छा आजपर्यंत तुम्हाला टोचतीये. आणि आजपर्यंत ती तुमची पूर्ण नाही होऊ शकलेली. तुम्ही कदाचित म्हणता नाही, कदाचित आयुष्य असंच असतं, कधी मनासारख्या गोष्टी घडतात कधी नाही घडत. असं किती जणांच्या बाबतीत झालेलं आहे मला सांगा. अमुक एक झालं असतं तर बरं झालं असतं, हे वाक्य तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीत वापरता, तिथं तुम्हाला तुमच्या आयुष्यातला महत्वाचा प्रॉब्लेम सापडेल. सांगा, माईक चालू करून सांगा. बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो ना. येस,
म्हणजे काय झालेलं आहे की कुठली तरी इच्छा तुमची अपूर्ण राहिली. माझं म्हणणं नाही आयुष्यात प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होती याच्यातला भाग नाहीये, पण काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात ना, ती दुखरी नस असते, तेवढी पूर्ण झाली असती तर बरं झालं असतं असं आपल्याला नक्की वाटतं. आणि विश्वास ठेवा, आज हिप्नोथेरपिस्ट म्हणून मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो, कित्येक लोकांना मी बघितलेलं आहे, वय वर्ष 70, 80, 85, 90, त्यांना पश्चाताप होतो की त्यावेळेस मी आणखीन एक ही गोष्ट केली असती ना, मला बरं वाटलं असतं, आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. एखाद दुसरी तरी गोष्ट त्या व्यक्तीला वाटून जाते आणि हे दुःख घेऊन ती व्यक्ती स्वतःचं शेवटचं आयुष्य, शेवटचे दिवस काढते. त्या दुखण्यावर उपाय करणं हा सुद्धा हिप्नोटिझम मधला पार्ट आहे. कारण पश्चात्तापामध्ये माणूस कुढत कुढत जगतो. हिप्नोटिझमचं काम आहे त्या व्यक्तीच्या पश्चात्तापाच्या भावनेपासून त्याला सुटका करून देणं. आपण म्हणतो पश्चात्ताप चांगला आहे, नाही. पश्चात्ताप त्या व्यक्तीला त्रासदायक अनुभवांमध्ये कुढत कुढत जगायला शिकवतो. आणि जर वेळ गेलेली नसेल तर तुम्हाला चुकीच्या विचारांपासून, चुकीच्या इमोशन्सच्या सायकल पासून, चुकीच्या बिहेवियर पासून वेळ थांबवतो आणि ते स्वप्न पूर्ण कसं करायचं त्याच्यासाठी तुम्हाला मोटिवेट करायचं काम हिप्नोटिझम करतं. हा आहे हिप्नोटिझमचा खरा उपयोग. क्लिअर? आहेत प्रश्न काही? आतापर्यंत मी जे काही बोललो त्याच्यामध्ये काही अडचणी, प्रश्न, शंका? माईक चालू करून सांगा. हॅलो, माझा आवाज येतोय? हो, येतोय. येस. आतापर्यंत जे काही मी बोललो त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी, प्रश्न, शंका, की आपण हिप्नोटिझमचा वापर कुठं कुठं करू शकतो, परत एकदा आपण रिव्ह्यू घेऊया. एखाद्या व्यक्तीला कामामध्ये चालढकल करावीशी वाटते, ती चालढकल करण्याची हॅबिट, त्याची सवय ती आपण मोडून काढू शकतो. एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पदार्थांचं व्यसन लागलेलं आहे, ते आपण त्याच्यापासून सोडवू शकतो. एखाद्या व्यक्तीला स्वतःचं स्वप्न पूर्ण कसं करायचं याचा मार्ग दिसत नाहीये, ते आपण त्याला दाखवू शकतो. एखाद्या व्यक्तीला मोटिवेटेड वाटत नाही, तो काम करतोय, कामात चालढकल पण नाही करत आहे, पण मनापासून नाही होते, त्याला रोज नवीन मोटिवेशनची गरज लागते, तो सेल्फ मोटिवेटेड नाहीये, ते आपण त्याला देऊ शकतो. एखादा माणूस करतोय सगळं, सेल्फ मोटिवेटेड पण आहे पण कॉन्फिडंट नाहीये, त्याला आपण कॉन्फिडन्स देऊ शकतो. एखादा माणूस चिंतेमध्ये आहे, त्याच्या चिंतेचं कारण आपण त्याला शोधून देऊ शकतो. तो चिंतेमध्ये आहे पण कारण नाही कळत आहे. एखाद्या माणसाला अन्नावरची वासना उडाली, एक सोप्यातलं सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 4 दिवसांपूर्वी एक मेलेला उंदीर बघितला आणि तेव्हापासून माझी अन्नावरची वासना उडाली. असं कित्येक लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. मेलेला प्राणी बघितला, माझ्या मुलीचं काल ती बोलून गेली, तिला असं कोळी वगैरे असं नाव काढलं ना, तिला असं वाटतं की तिच्या डोक्यातच कोळी पडलेलं आणि तिला डोक्यामध्ये असं वळवळायला लागतं. हे असतात फोबिया, भीती. ह्याच्यापासून आपण सुटका करून देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे सगळ्या त्रासदायक भावना, विचार आणि त्याच्या ज्या रिएक्शन्स दिल्या जातात त्याच्यापासून सुटका करून घेणं, ज्या चांगल्या भावना आहेत त्या वाढीला लावणं, त्याच्या ज्या चांगल्या रिएक्शन्स आहेत त्या एक्सप्रेस करायला योग्य त्या पद्धतीने, कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने एक्सप्रेस करायला शिकवणं आणि त्याच्यापासून चांगले परिणाम मिळवणं, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये हिप्नोटिझमचा वापर होऊ शकतो.
मग आता हिप्नोटिझम म्हणजे काय आहे? तर हिप्नोटिझम तुमचा क्रिटिकल फॅक्टर, जसं मी म्हणलं की क्रिटिकल फॅक्टर आपली बुद्धी, त्याचा जो निगेटिव्ह आस्पेक्ट आहे, अति विचार करणं, हा बुद्धीचा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे, तो शांत करणं आणि अंतर्मनापर्यंत जाऊन योग्य त्या पद्धतीने माइंड प्रोग्रामिंग करणं, हा झाला हिप्नोटिझमचा वापर. मग ऍक्च्युली हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी असे याचे दोन पार्ट येतात. हिप्नोटिझम म्हणजे तो क्रिटिकल फॅक्टर शांत करायचा, आणि थेरपी ह्या पार्ट मध्ये येतं ऍक्च्युली. मग हिप्नोथेरपी म्हणण्यापेक्षा आपण त्याला नुसतं थेरपी म्हणूया, किंवा माइंड प्रोग्रामिंग हा शब्द त्याला जास्ती योग्य आहे. एखाद्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग करायचं, बरोबर. ठीक आहे. मग माइंड प्रोग्रामिंग करायचं म्हणजे काय? मग अशी मी तुम्हाला म्हणलं तसं की एखाद्या व्यक्तीला एखादा अनुभव येतो किंवा एखादी घटना दिसती, किंवा तो त्या घटनेविषयी ऐकतो, माहिती घेतो, कुठल्याही पद्धतीने जाणून घेतो, आणि तो हे शोधायला लागतो की माझ्या अनुभवांमध्ये या गोष्टी कुठं घडलेल्या होत्या का. आता हे अनुभव बुद्धीमध्ये नसतात, हे भावनांमध्ये लपलेले असतात. मग तिथं जायचं, अक्षरशः मेमरीचं भांडार असतं आपल्या इमोशन मध्ये. आपल्याला आत्ताच्या क्षणी जाणवणार सुद्धा नाही एवढ्या गोष्टी आपल्या मेमरीमध्ये लपलेल्या असतात. मग माइंड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा करावी लागती ती क्लिन्झिंग प्रोसेस. किती जणांना असं होतं मला सांगा की तुम्ही शांत बसलेला आहे, आयुष्यात सगळ्या गोष्टी तुमच्या खूप चांगल्या चाललेल्या आहेत, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडतीये, संध्याकाळी त्या दिवशी एखाद्या दिवशी तुम्ही शांतपणे बसलेला आणि म्हणता हा आयुष्य पाहिजे तर असं पाहिजे, आणि मस्तपैकी तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा हॉलमध्ये सोफ्यावर खुर्चीवर तुम्ही चहा घेत बसलेला आहे, आणि जगातला तुमच्यासाठीचा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात शांत क्षण तिथं आहे, आणि तुमच्या मनात पहिल्यांदा निगेटिव्ह विचार येतो. आणि एकदा त्या सुरुवात झाली त्या गोष्टीला की तो तुम्ही थांबवू शकत नाही. असं किती वेळेला होतं मला सांगा? बरंच वेळेला. एस्पेशली जर टीव्ही तुम्ही बघत असाल आणि समोर काहीतरी मिर्झापूर लागलेला असेल की संपलं. तुम्हाला ह्या गोष्टींचं कारण नाही कळत. कारण हेच असतं, आपण आयुष्य जगत असताना बऱ्याच गोष्टी इमोशन्स मध्ये घडत असतात, बऱ्याच इमोशन आपले ट्रिगर होत असतात, पण त्यावेळेस त्या रिएक्शन देता येणं शक्य नसतं, म्हणून आपण त्या रिएक्शन, त्या इमोशन तिथं दाबून टाकतो. आपण इमोशन सप्रेस करायला, दाबून टाकायला शिकलेलो आहे. आपण काय म्हणतो की आत्ता ही वेळ नाहीये ही इमोशन दाखवायची. एखादं उदाहरण घेऊया. तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय आणि तुम्हाला जी पगारवाढ अपेक्षित आहे ते तुम्हाला मिळत नाही, किंवा पगारवाढ ही तरी वर्षातून एकदा घडते. गृहीत धरा की तुम्हाला काहीतरी बॉस बोलतो, तुमची चूक झालेली नाहीये, पण तो तुम्हाला बोलतो, अदवा बोलतो, वाटेल तसं बोलतो, पण तुम्ही त्याला उलटून बोलू शकत नाही की ही चूक माझी नाहीये, माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही, ही चूक ज्या माणसाकडनं झालेली त्या माणसाला बोलायचं. तुम्ही तो अपमान गिळून टाकता, म्हणता बघू परत कधी असं झालं तर बोलूया. हे फक्त बॉस कडनं होतं अशातला भाग नाहीये. कधीतरी आई वडिलांकडनं होतं, कधीतरी स्पाऊस कडनं होतं, कधीतरी मुलांकडनं होतं, शेजारी पाजारी, भाऊ भावंड, नातेवाईक, कोणाकडनंही होऊ शकतं. तुम्ही म्हणता ही वेळ नाहीये व्यक्त व्हायची, आणि अशा अनेक गोष्टी तुमच्या अंतर्मनामध्ये साठून राहतात, आणि एक वेळ अशी येते की त्या सगळ्या फुटतात, आणि मग तुम्हाला काहीतरी त्रास जाणवायला लागतात. मग तो त्रास कदाचित बीपीच्या माध्यमातून बाहेर पडतो, कदाचित डायबिटीसच्या माध्यमातून बाहेर पडतो, कदाचित तुमच्याकडनं त्या विचारांच्या तंद्रीमध्ये ऍक्सिडेंट होतो, कदाचित त्या तंद्रीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला बोलणं आवश्यक नाही त्या व्यक्तीला फडाफडा बोलून जाता, रिलेशन स्पॉइल होतात. काही वेळेला तुमची जेवणावरनं इच्छा उडती, काही वेळेला तुमचं डोकेदुखी सुरू होती. कुठल्याही पद्धतीने दबलेल्या इमोशन बाहेर पडायला लागतात, आणि शरीरावर परिणाम दिसले की आपण त्याला म्हणतो आजार सुरू झाले. इमोशन्सवर परिणाम दिसायला सुरुवात झाली की आपण म्हणतो त्या व्यक्तीला काहीतरी डिसऑर्डर्स आहेत. सामाजिक परिणाम दिसायला लागला की आपण म्हणतो ती व्यक्ती तुसडी झालेली आहे.
किंवा एकलकोंडी झालेली आहे किंवा उर्मट झालेली आहे. झालेलं आहे काय, त्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग बिघडलेलं आहे. मग पहिल्यांदा तर आपल्याला त्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग सुधारण्यापासून सुरुवात करावी लागते. मग माइंड प्रोग्रामिंग सुधारायचं म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीचं अंतर्मनात उतरायचं, क्रिटिकल फॅक्टर बंद करायचा, अंतर्मनात उतरायचं, त्या व्यक्तीच्या मनातले सगळे काने कोपरे शोधायचे, जे अंधारे भाग आहेत तिथं प्रकाश टाकायचा, कारण खरी दुखणी तिथंच कुठेतरी लपलेली असतात. जिथं ती व्यक्ती जायला तयार नसती तिथं त्या व्यक्तीला आपल्याला हात धरून न्यावं लागतं. ऍज अ हिप्नोथेरपिस्ट म्हणून आपल्याला त्या व्यक्तीला हात धरून तिथं न्यावं लागतं आणि तिथली एक एक गोष्ट सॉर्ट आउट करावी लागती. ती गोष्ट सॉर्ट आउट करायला लागलं की मग मनाचे काही असे ब्लॉक्स असतात की जे चुकीचे असतात, ज्याला आपण चुकीचे संस्कार म्हणतो, चुकीचं माइंड प्रोग्रामिंग म्हणतो, जे बदलणं आवश्यक असतं. तिथं योग्य त्या पद्धतीने तो संस्कार करायचा, नवीन माइंड प्रोग्रामिंग ऍड करायचं, जुन्या गोष्टी डिस्ट्रॉय करून टाकायच्या. हे एकदा केलं की ती व्यक्ती व्यवस्थित आयुष्य जगायला सुरुवात करते. आणि मग ना त्या व्यक्तीचं कधी व्यसन होतं, ती व्यक्ती स्वतःहून व्यसन सोडून देते. ती व्यक्ती स्वतःहून काम करायला लागते, तिला कधी बाहेरनं मोटिवेशनची गरज लागत नाही. त्या मुलाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो, त्या मुलीला अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो. टीनेज मध्ये आलेल्या मुलांना अचानक पालक जगातले सगळ्यात मूर्ख व्यक्ती वाटत असतात, का तर माइंड प्रोग्रामिंग चुकलेलं असतं. योग्य पद्धतीने त्या व्यक्तीचं, त्या मुलाचं, त्या मुलीचं माइंड प्रोग्रामिंग केलं की अचानक त्या व्यक्तीला आई वडील जवळचे वाटायला लागतात, बाहेरची इन्फ्लुअन्स थांबतात, व्यक्ती योग्य त्या मार्गावर जाते. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती पुढाकार घेते, त्याच्यावर काम करायला सुरुवात करते, स्वतःची स्वप्न पूर्ण करते. कदाचित आयुष्याचे असे काही दुखावलेले कोपरे असतात ज्यांना कोणीच काही नाही करू शकत. जसं मी म्हणलं तसं आई वडील गेले, भाऊ गेला, बहीण गेली, स्पाऊस गेला, कदाचित मुलगा मुलगी गेले, जे कोणाच्या हातात नसतं आणि त्या व्यक्तीचा गुन्हाही नसतो. जी व्यक्ती गेली तिचाही गुन्हा नाहीये, जी व्यक्ती मागे राहिली तिचाही गुन्हा नाहीये, पण भावना अडकलेल्या आहेत. त्या आपल्याला व्यवस्थित न म्हणजे त्यांची भावनांची कुतोड न होता तिथून त्या व्यक्तीला व्यवस्थित वेगळं काढता येतं आणि ती व्यक्ती पुढं स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करते. त्या व्यक्तीला पश्चात्तापापासून, अपराधीपणाच्या भावनांपासून आपण सुटका करून देऊ शकतो की जेणेकरून ती व्यक्ती पुढचं आयुष्य शांतपणे जगायला सुरुवात करते. या सगळ्या गोष्टी माइंड प्रोग्रामिंग मधनं साध्य होतात. आणि मग एकदा चांगलं माइंड प्रोग्रामिंग झालं की ते परत बिघडू नाही म्हणून आपल्याला वरनं काही प्रोटेक्टिव्ह लेअर लावायचे असतात. ते लावले की आपली थेरपी पार्ट पूर्ण होतो. ह्याला म्हणतात हिप्नोटिझम आणि माइंड प्रोग्रामिंग. हा आहे आपला मूळ हिप्नोटिझमचा उद्देश. नाही तर हिप्नोटिझम काय, ओके अंतर्मनात उतरलो परत आलो, पुढं काय केलं, त्याचा उपयोग काय केला. जसं गाडी चालवायला शिकलो, चांगली गोष्ट आहे. समजा इथून मुंबईला जायचं, मी राहतोय पुण्यामध्ये. एक सेकंड मी चार्जिंगला लावतो, एक सेकंड होल्ड करा. येस सॉरी, माझं लॅपटॉपचं चार्जिंग संपत आलेलं होतं. ओके, आपण पुढे कंटिन्यू करूया. जसं तुम्ही गाडी चालवायला शिकलात, मी राहतो पुण्यामध्ये आणि मला जायचंय मुंबईला. ओके, मी गाडी चालवली, मुंबईला गेलो आणि परत आलो. काय अचीव केलं मी? हा, ड्रायव्हिंग एन्जॉय करायचंय म्हणून मी गाडी चालवली, मग मी मुंबईलाच जायची आवश्यकता नव्हती, कुठेही जाऊ शकलो असतो. पण नाही, मुंबईलाच जायचंय. का जायचंय? तिथं जाऊन काहीतरी अचीव केलं, काहीतरी काम केलं, काहीतरी साध्य केलं,
तर त्या ट्रिपचा फायदा आहे ना, नाही तर फायदा काय. तसंच हिप्नोटिझमचा वापर केला पण माइंड प्रोग्रामिंग केलं का? उत्तर आहे नाही. एक फॅसिनेटिंग टूर झाली, ओके मान्य. पुढच्या गोष्टी अंतर्मनात उतरल्यानंतर ऍट रॅन्डम असून चालत नाही, स्ट्रॅटेजिक असावं लागतं. का स्ट्रॅटेजिक असावं लागतं? नॉर्मली सुद्धा आपलं माइंड प्रोग्रामिंग होतच असतं. आपण जेव्हा अनुभवातनं जात असतो तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या तंद्रीमध्ये असतो. मग हिप्नोटिझम काय करत असतं? तुम्हाला तंद्रीच्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्स म्हणतात, ट्रान्सची अशी एक लेवल अचीव करून देत असतं ज्याच्यामुळे माइंड प्रोग्रामिंग सोपं होतं. मग आता मला सांगा, आपण एरवी सुद्धा माइंड प्रोग्रामिंग होतं ते सोप्या पद्धतीने होत नाही का? होतं. आपण कुठल्या तरी इमोशन्स मध्ये जेव्हा असतो तेव्हा सुद्धा आपण कुठल्या तरी ट्रान्स मध्ये असतो. मला सांगा, तुम्ही तुमच्यापैकी किती जणांना गाडी चालवता येते मला सांगा बरं? माईक चालू करून सांगा. येस, सगळ्यांना येते ऑलमोस्ट. येस. किती वेळा तुमचं असं होतं की तुम्ही गाडी चालवताय आणि गाडी चालवता चालवता तुम्ही घरापर्यंत आलात पण तुम्ही लॉजिकली विचारच केला नाही की आपण गाडी कशी चालवतोय, आपोआप गाडी चालवत कशी घरापाशी आलात माहित नाही. हा प्रश्न तुम्हाला किती वेळेला पडलेला आहे मला सांगा बरं? होतं. तुम्ही त्यावेळेस ज्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असताना त्याला म्हणतात ट्रान्स किंवा तंद्री. आपण मराठीमध्ये तंद्री हा शब्द वापरतो, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ट्रान्स. मी कसा ट्रान्स मध्ये आलो मला माहित नाही, पण मी आलो. तसंच जेव्हा आपण कुठल्या तरी इमोशन्स मध्ये जात असतो तेव्हा सुद्धा आपण एका विशिष्ट ट्रान्स मध्ये असतो आणि आपलं माइंड प्रोग्रामिंग होत असतं. प्रॉब्लेम हा आहे, ते कित्येक वेळेला रॅन्डम असतं, स्ट्रॅटेजिक नसतं. आपलं काम हे आहे की ते माइंड प्रोग्रामिंग स्ट्रॅटेजिक झालं पाहिजे, जाणून बुजून झालं पाहिजे. का तर जेव्हा आपण ते स्ट्रॅटेजिक करतो, जाणून बुजून करतो, तेव्हा ते आपल्याला हवं तसं करता येतं. त्यातले जे निगेटिव्ह पार्ट्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येतात. आपल्याला हवे तेवढेच चांगले पार्ट आपल्याला मनामध्ये प्रोग्राम करता येतात. आणि मग आपल्याला त्याचे फायदे घेता येतात. जसं एखादं व्यसन एखाद्या व्यक्तीचं सोडवायचंय, ते ऍट रॅन्डम कधीही सुटून चालेल का? किंवा एखादी व्यक्ती सिगरेटचं व्यसन करते, ओके त्याचं सिगरेटचं व्यसन सुटलं, पण ती व्यक्ती अति काम करायला लागली, वर्कहोलिक झाली, तरी चालेल का आपल्याला? नाही चालणार. का तर त्या व्यक्तीने स्वतःच्या फॅमिलीकडे तेवढंच लक्ष द्यायचंय, स्वतःच्या पर्सनल लाईफकडे तेवढंच लक्ष द्यायचंय, स्वतःच्या इमोशन्सकडे तेवढंच लक्ष द्यायचंय, स्वतःच्या हेल्थकडे तेवढंच लक्ष द्यायचंय. सिगरेट सुटली म्हणजे सगळं झालं असं नाही होत. कित्येक वेळेला एक व्यसन सोडवताना माणसाला दुसरं व्यसन लागायची शक्यता असते. का तर अंतर्मनावर कामच नाही झालं. काउन्सिलरनी काउन्सिलिंग केलं, काउन्सिलिंग सिगरेट साठी केलं. सिगरेट पिणं हा त्या व्यक्तीने दिलेली रिॲक्शन होती. जसं कुठलं तरी इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला ताप येतो, ताप हा सिम्पटम असतो, तसं सिगरेट पिण्याचं व्यसन हे सिम्पटम आहे. कामामध्ये चालढकल करणं हे सिम्पटम आहे. कुठल्याही गोष्टीचा फोबिया असणं, जसं आता संजय सर म्हणले की मुलीला कोळी किंवा स्पायडर याचा फोबिया आहे, हा सिम्पटम आहे, आतमध्ये वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. मग एक फोबिया काढायला गेलं तर दुसरा फोबिया समोर येतो, असं कित्येक वेळेला घडतं. म्हणून आपल्याला माइंड प्रोग्रामिंगच्या बाबतीत स्ट्रॅटेजिक असावं लागतं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी किंवा हिप्नोटिझम आणि माइंड प्रोग्रामिंग ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मधनं शिकत असतो. मग काय काय लेवल आहे त्याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्वाची लेवल आहे पहिली लेवल, ज्याच्यामध्ये आपण स्वतःला हिप्नोटाइज करायला शिकणं महत्वाचं असतं. मला सांगा,
तुम्हाला जर उद्या मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही मित्राला म्हणलात की चल मी तुला मुंबईला घेऊन चालतो, तुमच्या मित्राला मुंबईला जायचंय आणि तुम्ही मित्राला म्हणलात चल मी तुला घेऊन चालतो, तुम्हीच कधी मुंबई पाहिलेली नाहीये, तर तुम्ही त्या व्यक्तीला मुंबईमध्ये व्यवस्थित नेऊ शकाल दुसऱ्या कोणाची मदत घेता, जीपीएस ची सुद्धा नाही, जीपीएस ची सुद्धा मदत न घेता किंवा इतर कोणाचीही मदत न घेता, इतर कोणालाही पत्ता न विचारता तुम्ही त्या व्यक्तीला मुंबईला न्याल याची खात्री आहे का तुम्हाला? माईक चालू करून सांगा. माझा आवाज येत नसेल तर तसंही सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये. येतोय आवाज येतोय. मग मला सांगा की एक तुम्हालाच माहिती नाहीये मुंबईला कसं जायचं, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला नेऊ शकता का? नाही, कसं नाही नाही नेऊ शकत. साधी गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी आधी तुम्हाला माहिती पाहिजे की आपण कसं जातोय मुंबईला, मुंबईला कसं जायचं असतं, मग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला नेऊ शकता. सेम तसंच तुम्ही स्वतःला पहिल्यांदा हिप्नोटाइज करू शकला पाहिजेत. नाही तर एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला हाताला धरून कुठेतरी नेऊ शकता, पण तुम्ही जर त्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी ढकलायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीकडनं तुम्हाला अडथळा जाणवतो, विरोध जाणवतो. तुम्ही त्या व्यक्तीच्या हाताला धरून जेवढं, म्हणजे समजा गृहीत धरा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हॉटेलमध्ये न्यायचंय, तुम्ही त्याच्या बरोबर गेलात तर ओके, तुम्ही त्याला ऑर्डर केलीत की मी नाही येणार पण तुझं तू हॉटेलमध्ये जायचं, तो व्यक्ती म्हणेल मी बघेन ना मला कधी हॉटेलमध्ये जायचंय ते. किंवा तुम्ही फिजिकली धरून त्या व्यक्तीला हॉटेलमध्ये ढकललत आणि तुम्ही बाहेर परत निघालात तर ती व्यक्ती तुम्हाला रेजिस्ट करायला येईल की का हे असं बिहेवियर का दाखवते तुम्ही माझ्या बाबतीत. हिप्नोथेरपिस्टचं सक्सेसफुल हिप्नोथेरपिस्ट कधी होतो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा सब्जेक्ट म्हणजे ज्या व्यक्तीला आपण हिप्नोटाइज करतोय ती व्यक्ती जेव्हा ट्रान्स मध्ये जात असती तेव्हा हिप्नोथेरपिस्ट स्वतः ट्रान्स मध्ये जात असतो. आपण कोणालाही हिप्नोटिझम मध्ये ट्रान्स मध्ये नेऊ शकत नाही, म्हणजे पाठवू शकत नाही, आपण त्या व्यक्तीला नेऊ शकतो. ठीक आहे, आपण पाठवलं आणि आपण ट्रान्स मध्ये नाहीये असं नाही होत. फक्त ट्रान्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेला तो डोळे उघडे ठेवून होतो, काही वेळेला डोळे बंद करावे लागतात. बेसिक लेवल मध्ये डोळे बंद करून सुद्धा आपण डोळे बंद करून आपण एखाद्या व्यक्तीला ट्रान्स मध्ये नेतो. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण हिप्नोटाइज करत असतो त्याचे डोळे बंद असतात. ऍडव्हान्स लेवल मध्ये आपण ज्या व्यक्तीला हिप्नोटाइज करत असतो त्याचे डोळे उघडे असतात. आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये आपण डोकावत असतो. आपण म्हणजे आपण त्या व्यक्तीला डोकवायला सांगत असतो, आपण त्या व्यक्तीला गाईड करत असतो की कुठं कुठं कशा कशा गोष्टी आहेत. ती व्यक्ती आपल्याशी बोलत असती आणि आपण बोलण्यातून त्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग करत असतो, जे त्या व्यक्तीला लॉंग टर्म इफेक्ट दाखवत असतं. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे आपल्या अंतर्मनात उतरायची, तिथल्या गोष्टी खंगाळून बाहेर काढायची. आपल्याला स्वतःच्या अंतर्मनाचा जेवढा चांगला अनुभव येईल तेवढा आपण समोरच्या व्यक्तीला चांगलं गाईड करू शकतो की अंतर्मन कसं असू शकतं, आपण कसं स्वतःच्या अंतर्मनामध्ये नॅव्हिगेट करायचं आहे, कुठल्या ठिकाणी आपण स्वतःशी खोटं बोलायला शिकलेलो आहोत, कसं आपण स्वतःचं खोटं बोलणं पकडायचं, कसं आपण त्याच्या मागं काय कारण लपलेली ती शोधून काढायची, कसं आपण त्याच्यावर उपाय करायचा. आणि मग आपण हे इतरांच्या बाबतीत करायला शिकतो. कसं कोण व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतीये, ती खोटं बोलण्यामागची कारणं काय आहेत, ती कारणं कशी शोधून काढायची, मग खरं काय आहे हे कसं शोधून काढायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर काम कसं करायचं, त्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग कसं बदलायचं. जर चांगलं माइंड प्रोग्रामिंग असेल तर ते स्ट्रॉंग कसं करायचं, चुकीचं असेल तर ते काढून कसं टाकायचं, नवीन तिथं एंटर कसं करायचं. मग आता ह्याचा उपयोग कुठं कुठं होऊ शकतो, जसं मी आता थेरपीचे उपयोग सांगितले तुम्हाला. थेरपीच्या पुढं तर ऍडव्हान्स माइंड प्रोग्रामिंगचा पार्ट असा आहे ज्याला मी माइंड बेंडिंग म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला माइंड बेंडर व्हायचं असतं.
जसं मी तुम्हाला पेन रिलीफ म्हणलं. संजय सर, तुम्ही पेन रिलीफचा अनुभव घेण्यासाठी मला फोन केलेला होता. मला सांगा, तुम्ही माईक चालू करा आणि मला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला 6 वाजता मी फोन केलेला होता, तुमचा 6 वाजच्या आसपास मेसेज आलेला होता. कसा होता तो एक्सपिरियन्स आणि आता काय आहे, काय दुखत होतं, आपण त्याच्यावर कसं रिॲक्ट केलं आणि आता तुमचं एक्सपिरियन्स कसा आहे सांगा. हो, माझ्या कानाच्या वरती डोक्यात आतमध्ये गेले 2 महिने दुखतंय आणि थोडस म्हणजे मागच्या बाजूला किंवा साईडला कानाच्या वरती किंवा मागच्या बाजूला राईट साईडला दुखतंय. आणि आज तुमचा मला फोन आला, तुम्ही मला गाईड केलं का कसं एक्झॅक्टली मनावर फोकस करायचं आणि कसं त्या जागेवर लक्ष द्यायचं आणि कसं पेन जाईल असं याच्यावर ध्यान केंद्रित करायचं. तर त्याच्यानंतर मला जवळजवळ 1 ते 1.5 तास अजिबात काहीच त्रास नाही झाला, एकदम रिलॅक्स वाटत होतं. आता परत मागच्या बाजूला थोडंसं पेन चालू झालेलं आहे. तर ऑफकोर्स म्हणजे मला ते एक्सपेक्ट नाहीये की एका सेशन मध्ये सगळा पेन निघून जाईल, पण ऍटलिस्ट हे जाणवलं मला की तो पेन जो आहे तो त्याचा आणि मनाचा काहीतरी संबंध आहे. कारण मी MRI सुद्धा काढला, त्या MRI मध्ये पण काही दिसलं नाही. डॉक्टर म्हटलं तर तुम्ही न्यूरो कन्सल्टंट बघा, एखादा न्यूरोलॉजिकल गायडन्स घ्या आणि त्यांना दाखवा. तर बेसिकली न्यूरो आणि मन हे तसं कनेक्टेडच आहे. तर बाहेरनं कुठनं औषध घेऊन, कारण एक डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला स्टेरॉइड किंवा लोकल अनेस्थेशिया आपण देऊन आपण ट्राय करू शकतो वगैरे, पण हे स्टेरॉइड किंवा लोकल अनेस्थेशिया बाहेर न घ्यायच्या ऐवजी जर मनाच्या आतनच तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकला किंवा कंट्रोल म्हणण्यापेक्षा सुधन करू शकला तर ते जास्त चांगलं आहे. तर म्हणजे असं समजा मला रोज जरी 1-2दा करायला लागलं तरी दॅट इज बेटर दॅन गोळ्या घेणं किंवा इंजेक्शन घेणं. ओके, ग्रेट, थँक्यू. तुम्ही अनुभव सांगितलात. आता जसं मी म्हणलं तसं की पेन रिलीफ, इन्स्टंट पेन रिलीफ हा जो पार्ट असतो हा आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये खूप चांगला असतो. मागं मी एक एक्सपिरियन्स सांगतो माझा. आम्ही मित्र खेळत होतो आणि आमच्यापैकी एका मुलाला खूप अवघड जागेवर बॉल लागला आणि ती सिच्युएशन अशी होती ना की त्या व्यक्तीला ते सहन होत नव्हतं पेन. आम्हाला त्याला दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं होतं, पण तिथपर्यंत जाईपर्यंत त्याला ते पेन खूप असह्य झालेलं होतं. तर मी त्याला पटकन हा सेशन दिलेला होता आणि त्याचं पेन बऱ्यापैकी थांबलं. नंतर आम्ही त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेलो. अर्थात मी तुम्हाला सुद्धा सल्ला असा देतो की एकदा न्यूरोलॉजिस्ट किंवा जे काही कोणी तज्ञ आहेत, डॉक्टर, त्यांना कन्सल्ट करा. एकदा त्यांच्याकडनं कन्फर्मेशन घ्या की फिजिकल लेवलला, शरीराला, मेंदूला किंवा जिथं कुठं असेल डोक्याला काही डॅमेजेस नाहीयेत. प्रत्येक पॅथीचं त्याचं एक महत्व आहे, ठीक आहे. पण कित्येक वेळेला असं होतं की फिजिकल डॅमेजेस काहीच नाहीयेत. जसं तुम्ही आता म्हणलात की तुम्ही MRI काढलात पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, बरोबर आहे. तर तसं त्या मुलाच्या बाबतीत झालं. नंतर दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी ज्या काही टेस्ट सांगितल्या त्या त्यांनी केल्या, तो नॉर्मल होता. अडचण ही होती की तो बॉल बसलेला होता आणि त्यावेळेस अवघड जागेवर बसल्यामुळे ते दुखणं त्याला झालेलं होतं. त्या दुखण्यापासून त्याची तात्पुरती सुटका करणं, त्याच्या असह्य वेदना थांबवणं, हे त्या इन्स्टंट पेन रिलीफचं उपयोग आहे. जसं आज मगाशी मी तुम्हाला सेशन दिला की तो तुम्हाला एका लेवलच्या पलीकडे चाललेला होता की ही दुखणं मला असह्य होतंय गेले 2-1 महिने, ठीक आहे. आता जर फिजिकल लेवलला डॅमेज कुठलाही नसेल, तुमच्या शरीराला, मेंदूला, डोक्याला कुठेही जर काहीही नर्व्स मध्ये काही प्रॉब्लेम झालेला नसेल किंवा डॉक्टरांनी एकदा आपल्याला क्लिअर केलं की नाही, रिपोर्ट काही नाही आहेत, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, ओके, याचा अर्थ हे पेन इमोशनल लेवलला आलेलं आहे. कुठल्या तरी त्रासदायक भावना याच्या मागे लपलेल्या आहेत, कुठले तरी त्रासदायक अनुभव सरफेसवर यायचा प्रयत्न करतायत, हा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि मग आता इन्स्टंट पेन रिलीफ आपण तात्पुरत्या रिझल्टसाठी बघितलं की इमर्जन्सी मध्ये. परमनंट जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर अंतर्मनामध्ये जाऊन की हे जे दुखणं आहे हे कुठल्या इमोशन्सची रिॲक्शन म्हणून समोर येत आहे, कुठले निगेटिव्ह प्रोग्रामिंग तिथं आहेत,
हे एकदा आपण शोधून काढलं की आपण त्याच्यावर परमनंट सोल्युशन शोधून काढू शकतो. रोज पेन रिलीफ, हिप्नॉटिक पेन रिलीफ रोज तास दीड तास करणं हा त्याच्यावरचा उपयोग नाहीये. त्याच्या पुढं जर आपण ऍडव्हान्स मध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की जर काही इमोशनल काय म्हणू शकतो गुंता तिथं असेल की जो सरफेसवर यायचा प्रयत्न करतोय, एकदा तो आपण सॉर्ट आउट केला की तुम्हाला परमनंट सोल्युशन सापडला, मग परत तुम्हाला ते त्रास होत नाही. असं कितीतरी वेळेला झालेलं आहे. ठीक आहे. मग आता माइंड बेंडिंग, जसं मी तुम्हाला म्हणलं तसं की माझेही डोळे उघडे होते आणि आता तरी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमचे डोळे बंद ठेवा, पण तुम्हाला जर वाटलं असतं तर तुम्ही कुठल्याही क्षणी डोळे उघडे ठेवून सुद्धा हा एक्सरसाइज करू शकला असता. ठीक आहे. हिप्नोटिझमचे जे ट्रॅडिशनल हिप्नोटिझम आपण म्हणतो त्याच्यामध्ये कित्येक वेळेला सब्जेक्टला, म्हणजे जो हिप्नोटिझमची थेरपी घेतोय त्या व्यक्तीला झोप लागलेली असते. एखादी व्यक्ती हिप्नोटाइज झालेली की नाही हे सगळ्यात, म्हणजे तुम्ही कुठल्याही हिप्नोथेरपिस्ट कडे गेला तर तो तुम्हाला हे सांगेल की ती व्यक्ती गाढ झोपलेली तुम्हाला जाणवते. हे बेसिक लेवलचं हिप्नोटिझम झालं. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये, रिअल लाईफ मध्ये, रिअल वर्ल्ड मध्ये जेव्हा तुम्ही जाता, कित्येक वेळेला तुम्हाला अशा वेळेला वापर करावा, म्हणजे अशा पद्धतीने हिप्नोटिझमचा वापर करावा लागतो की तुम्हाला त्या व्यक्तीला हिप्नोटाइज करून झोपवण्या एवढा वेळ नसतो. आता हा थोडासा एका लेवलला अशा ठिकाणी आलेला आहे जिथं तुम्ही म्हणाल की अरे हा गैरवापर नाही का झाला. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हिप्नोटिझमचा तुम्हाला तुमच्या मार्केटिंग मध्ये वापर करायचा आहे. हिप्नोटिझमचा म्हणण्यापेक्षा त्यातला जो माइंड प्रोग्रामिंग पार्ट आहे ना, याचा तुम्हाला तुमच्या मार्केटिंग मध्ये वापर करायचा आहे, सेल्स मध्ये वापर करायचा आहे. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात कुठेही असाल तरी. कसं काय? साधी गोष्ट आहे, तुमची जाहिरात लोकांना आकर्षित करू शकत नाहीये, कुठंतरी तुम्ही तुमच्या क्लायंटचं माइंड प्रोग्रामिंग करायला कमी पडताय. आता असं का आहे? तुम्ही जर तुमच्या क्लायंटचं माइंड प्रोग्रामिंग नाही केलं तर तो सिमिलर गोष्ट दुसऱ्या कन्सल्टंट कडे जाऊन घेणार नाही याची तुम्हाला खात्री आहे का? तुम्ही समजा XYZ प्रॉडक्ट विकताय, मग गृहीत धरा तुमचं प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे, किंवा तुम्ही स्वतःचं क्वालिफिकेशन विकताय. तुम्ही जेव्हा जॉब इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्ही स्वतःची क्वालिफिकेशन्स विकता, बरोबर आहे? माझी ही डिग्री, माझे हे सर्टिफिकेट आहेत, माझं हे क्वालिफिकेशन आहे, ह्या क्वालिफिकेशनचा, ह्या नॉलेजचा मी तुमच्या कंपनीसाठी वापर करू शकतो, याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू, बरोबर आहे? हेच आपलं स्वतःचं कुठलं तरी प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल तर आपण त्याला म्हणतो बिझनेस. अल्टिमेटली आपण स्वतःच्या काहीतरी क्वालिटीज विकायचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जा नाही तर बिझनेस प्रमोशनला जा, तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमचं क्वालिफिकेशन ती व्यक्ती दुसऱ्या कोणाकडनं तरी पूर्ण करून घेत नाहीये याची तुम्हाला खात्री आहे का? तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जॉब इंटरव्ह्यू मध्ये नाही म्हणून सांगितलं तर दुसरा कुठलाच कॅन्डिडेट तिथे सिलेक्ट होणार नाही असं काही आहे का? सांगा बरं. इंटरव्ह्यूअरनी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं की हा जॉब आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, दुसऱ्या कोणालाच त्यांनी तो जॉब दिला नाही, असं होतं? नाही होत. बरं, तुम्ही बिझनेस किंवा प्रोफेशन मध्ये असाल, तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस नकोय असं एखाद्या क्लायंटने तुम्हाला सांगितलं आणि तो ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस दुसऱ्या कोणाकडनंच घेत नाही, आयुष्यभर ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस न वापरत राहतो, असं होतं का? नाही. नक्की कित्येक वेळेला असं होतं की तुमच्यापेक्षा जास्ती किंमत मोजून सेम प्रॉडक्ट, सेम सर्व्हिस, सेम क्वालिफिकेशन हायर केली जातात, विकत घेतली जातात, पण तुम्हाला ते मिळत नाही. किती वेळा तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे मला सांगा की तुमच्यापेक्षा कमी क्वालिटीचा प्रॉडक्ट, तुमच्यापेक्षा कमी क्वालिटीची सर्व्हिस किंवा तुमच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशनची व्यक्ती तो क्लायंट किंवा तो जॉब घेऊन जातो, ते प्रमोशन घेऊन जातो. असं किती वेळेला घडलेलं आहे? बरेच वेळेला घडलेलं आहे. तुमच्या पेक्षा कमी क्वालिफिकेशनची, कमी अनुभवाची व्यक्ती किंवा त्या कंपनीच्या बाबतीत किंवा करिअरच्या बाबतीत कमी काय म्हणू शकतो, कमी सिन्सिअर असलेली व्यक्ती, सिन्सिअरिटी नसलेली व्यक्ती, सिरियसनेस नसलेली व्यक्ती ते प्रमोशन घेऊन जाती, ते इन्क्रीमेंट घेऊन जाती, तुम्हाला ते प्रमोशन आणि इन्क्रीमेंट मिळत नाही.
तुमच्याकडे कितीतरी जास्ती चांगल्या क्वालिटीचं, तुमच्यापेक्षा कमी क्वालिटीचं प्रॉडक्ट ग्राहक विकत घेतो, तुमच्यापेक्षा कमी क्वालिटीची सर्व्हिस ग्राहक विकत घेतो, ती सुद्धा जास्ती किमतीमध्ये. असं कितीतरी वेळाला होतं. का होतं तर तुम्ही ग्राहकाचं माइंड प्रोग्राम करायला, माइंड बेंड करायला कमी पडलात की माझं प्रॉडक्ट क्वालिटीचं आहे. ग्राहकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला नाही, इंटरव्ह्यूअरनी तुमच्यावर विश्वास दाखवला नाही, बॉसनी तुम्हाला प्रमोशन देण्याच्या लायकीचे तुम्ही आहात किंवा इन्क्रिमेंट देण्याच्या लायकीचे तुम्ही आहात, ह्या विचारावर विश्वास ठेवला नाहीत. तुम्ही हे माइंड प्रोग्रामिंग त्याच्या मनामध्ये फिक्स करायला कमी पडलात. आता मला सांगा, ही त्याची चूक आहे का तुमची चूक आहे? माईक चालू करून सांगा. त्यांनी ते प्रमोशन किंवा तो बिझनेस कोणाला तरी ऑफर केलाच ना. म्हणजे बॉसनी सेम इन्क्रिमेंट दुसऱ्या कोणाला तरी ऑफर केलं, इंटरव्ह्यूअरनी सेम जॉब दुसऱ्या कोणाला तरी ऑफर केला, ग्राहकांनी सेम प्रॉडक्ट सेम सर्व्हिस दुसऱ्या कोणाकडनं तरी विकत घेतली, पण ती तुम्हाला नाही मिळाली, प्रॉडक्ट क्वालिटीचं असून सुद्धा. सॉरी, कन्व्हिन्सिंग पॉवर कमी पडते. येस, तुम्ही त्या व्यक्तीला कन्व्हिन्स हा आपला बोली भाषेतला शब्द झाला. प्रॅक्टिकली झालं काय, तुम्हाला कन्व्हिन्स करायचं म्हणजे काय हेच माहिती नाहीये. तुम्हाला स्ट्रॅटेजिक माइंड प्रोग्रामिंग करायचं आहे समोरच्या व्यक्तीचं की हो माझं प्रॉडक्ट चांगलं आहे, माझी सर्व्हिस चांगली आहे, माझी क्वालिफिकेशन्स डिझर्विंग आहेत, हे प्रमोशन हा जॉब हे इन्क्रिमेंट मिळवण्यासाठी डिझर्विंग आहेत. थोडक्यात तुम्ही आम्हाला पैसे द्यावेत ही आमची लायकी आहे हे सिद्ध करायला, हे समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायला किंवा त्याचं माइंड प्रोग्राम करायला आपण कमी पडलोत. ह्याच वेळेला आपल्याला अपयश येतं. बाकी आपल्या अपयशाचं कुठलंही कारण नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही काय करता की सेल्फ असेसमेंट करायची. अरे आपल्याकडे क्वालिफिकेशन्स कमी असतील, तुम्ही एक नवीन कोर्स करायला जाता, तुम्ही एक नवीन ट्रेनिंग घ्यायला जाता, नवीन नॉलेज घ्यायला जाता. तुमच्या हे लक्षातच येत नाही की तुम्हाला फक्त समोरच्याला एकदा कन्व्हिन्स करायचं, समोरच्याचं माइंड प्रोग्रामिंग करायचं की यू आर वर्दी फॉर दॅट. तुमची आत्ता असलेली क्वालिफिकेशन्स पुरेशी आहेत. आणि हे पुरेशी आहेत हे मी का म्हणतो, तुमच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन वाला जॉब घेऊन जातो, तुमच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन वाला इन्क्रिमेंट घेऊन जातो, तुमच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन वाला प्रमोशन घेऊन जातो, तुमच्यापेक्षा खराब क्वालिटीचे प्रॉडक्ट असणारा माणूस सेल करतो, तुमच्यापेक्षा खराब क्वालिटीच्या सर्व्हिसेस असणारा माणूस त्याचं प्रोफेशन मोठा करतो, तरी सुद्धा तुमच्या हातामध्ये त्या गोष्टी पडत नाहीत. याचं मागचं कारण तुमच्याकडे काहीतरी कमी आहे हा नाहीये, तुमच्याकडे जे आहे हे तुम्ही समोरच्याला सांगू शकला नाहीत, समोरच्याला पटवून देऊ शकला नाहीत, एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि हेच माइंड बेंडिंगच्या माध्यमातून तुम्हाला समोरच्याच्या मनामध्ये प्रोग्राम करायचे की तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहात. आणि हे माइंड बेंडिंग मध्ये तुम्ही शिकता. मग हे बोलता बोलता कसं करायचं, त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर पेंड्युलम नसतं धरायचं. तुम्हाला झोप येत आहे आणि आता तुम्ही हा जॉब तुम्ही मला द्यायचा आहे किंवा हे प्रॉडक्ट तुम्ही माझ्याकडनं घ्यायचं आहे किंवा ही सर्व्हिस तुम्ही माझ्याकडनं घ्यायची, अशा पद्धतीने नाही हिप्नोटिझमचा वापर करायचा. माइंड प्रोग्रामिंगचा वापर तुम्ही CV कसा डिझाईन करता, तुमचा रेझ्युमे कसा डिझाईन करता, इथपासून इंटरव्ह्यू द्यायला कसे जाता, समोरच्या व्यक्तीशी कसं बोलता, समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी कशा ऐकता, त्याच्यावर कशा प्रोसेस करता, समोरच्या व्यक्तीच्या जगाविषयी असलेल्या संकल्पना तुम्ही त्याला रिडिफाईन करून सांगायच्या असतात. कारण जसं आपण एखाद्या अनुभवावर प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून रिॲक्शन जज करत असतो, समोरची व्यक्ती सुद्धा तेच करत असते. समोर घडणाऱ्या घटनांना समोरची व्यक्ती काही ना काहीतरी अर्थ लावत असते, त्याच्याप्रमाणे ती रिॲक्शन देत असते. तुम्ही त्याची थॉट प्रोसेस गाईड करायची असते. तुम्ही त्याला सांगायचं असतं की कसा विचार करायचा. आणि ऍज अ सक्सेसफुल माइंड प्रोग्रामर किंवा ऍज अ सक्सेसफुल माइंड बेंडर तुम्ही हे जेवढं चांगल्या पद्धतीने करू शकता, समोरच्या व्यक्तीचे डोळे उघडे ठेवून सुद्धा, तेव्हा त्याला आपण म्हणतो ऍडव्हान्स हिप्नोटिझम.
आणि विश्वास ठेवा, याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा कधीही गैरफायदा तुम्ही घेऊ शकत नाही. मी हा प्रयोग केलेला आहे. एका व्यक्तीला मी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सला ऑफिशियल माझी पोस्ट होती तिथली योगा ट्रेनर म्हणून, पण मी तिथं हिप्नोटिझमचे डेमो दिलेले होते आणि एका व्यक्तीला मी तिथं हिप्नोटाइज केलं आणि मी हिप्नोटाइज केलं. एक तिथला नवीन ट्रेनी होता, म्हणजे तो पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेला होता आणि त्याचं पोलीस होण्याचं ट्रेनिंग चालू होतं. त्या व्यक्तीला मी हिप्नोटाइज केलं आणि तिथं एक असं काय म्हणू शकतो आपण, स्टेज टाईप होतं. काही माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही ते बघू शकता. तिथं ते स्टेज टाईप होतं. त्या व्यक्तीला मी त्या स्टेजवर चढायला सांगितलं आणि त्याच्यावरनं उडी मारायला सांगितली. फार उंच नव्हतं ते, 5-6 फुटाचं होतं. अर्थात हा व्हिडिओ मी नाही रेकॉर्ड केलेला जेव्हा मी त्या व्यक्तीला हिप्नोटाइज केलेला होता. मी 5 का 6 फुटाचं ते होतं, त्याच्यावरनं मी त्याला उडी मारायला सांगितली. त्यांच्या ट्रेनिंग मध्ये कितीतरी जास्ती उंचीवरनं त्याला उडी मारायची ऑलरेडी प्रॅक्टिस होती. 7 फूट, 8 फूट, 9 फूट, 10 फूट याच्यावरनं उडी मारायची ऑलरेडी त्याला प्रॅक्टिस होती. मी त्याला हिप्नोटाइज केलं, डोळे बंद करायला लावले त्याचे, नंतर अर्धवट उघडायला लावले आणि त्याला स्टेजवर चढायला सांगितलं आणि सांगितलं आता तिथून उडी मार. त्यांनी नाही उडी मारली. तुम्ही हिप्नोटाइज करून कुठल्याही व्यक्तीचा गैरफायदा घेऊ शकत नाही. हा प्रयोग मी सिद्ध केला त्या दिवशी. तुम्ही नाही कोणाचाही गैरफायदा घेऊ शकत, तुम्ही नाही कोणाकडनंही चुकीची कामं करून घेऊ शकत. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतर्मनाला हे माहिती आहे की ही गोष्ट माझ्यासाठी भल्याची आहे, माझ्या हिताची आहे, तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडनं कुठलीही गोष्ट नाही करून घेऊ शकत. हा, त्यात एकदा त्या व्यक्तीला कळलं ना की ही गोष्ट माझ्या हिताची आहे, ही गोष्ट माझ्या चांगल्यासाठी होतीये, तरच तुम्ही त्या व्यक्तीकडनं ते काम करून घेऊ शकता. मग त्याची इच्छा असू दे नाही तर नसू दे. आता हे कसं सांगतो मी तुम्हाला. एखाद्या व्यक्तीला अंतर्मनाला कळतंय की एखादं व्यसन मला सोडवायचंय, घरातले लोक त्याला घेऊन आलेले आहेत, तो म्हणतोय नाही मला व्यसन नाही सोडवायचं. त्याची बुद्धी म्हणते व्यसन नाही सोडवायचं का, बरं वाटतंय मला, पण त्याच्या अंतर्मनाला कळतंय की माझी फॅमिली याच्यामुळे सफर होतीये. ओके, त्याची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्याचं व्यसन सोडवायला त्याला मदत करू शकता. थोडा जास्ती कालावधी लागेल. ती व्यक्ती स्वतः जर बुद्धीने तयार असेल तर कमी कालावधीत व्यसन सुटतं, ती तयार नसेल तर जास्ती कालावधी लागतो, पण ती व्यक्ती प्रोग्रेस करते. जिथं त्या व्यक्तीचं हित लपलेलं आहे तिथंच त्या व्यक्तीच्या बुद्धीच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जाऊ शकता. अंतर्मनाच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीचा गैरफायदा घेऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही हिप्नोटिझमचा वापर करून खराब क्वालिटीचे प्रॉडक्ट विकले असं करू शकत नाही. तिथं तुम्हाला मॅनिप्युलेशन वापरावं लागतं. मॅनिप्युलेशन मी वापरायला शिकवतच नाही, कारण मॅनिप्युलेशन शेवटी चुकीचं आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीचा गैरफायदा घेतला. हिप्नोटिझम, माइंड प्रोग्रामिंग किंवा माइंड बेंडिंग ह्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे कन्व्हिन्स करत असता, त्याचं माइंड प्रोग्रामिंग हे करत असता की तुमचे प्रॉडक्ट चांगले आहेत, तुमच्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत, तुमची क्वालिफिकेशन खूप चांगली आहेत, तुम्ही तो जॉब डिझर्व करता, तुम्ही ते प्रमोशन डिझर्व करता, तुम्ही ते इन्क्रीमेंट डिझर्व करता, तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रॉडक्ट विकण्यासाठी किंवा सर्व्हिस विकण्यासाठी, तो बिझनेस मिळवण्यासाठी डिझर्व करता, हे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता. ठीक आहे. मग तिथंच तुमचेही डोळे उघडे असतात, समोरच्या व्यक्तीचेही डोळे उघडे असतात. मग हे कुठल्या कुठल्या पद्धतीने होऊ शकतं. हे मेसेज मधनं होऊ शकतं, हे व्हॉइसमेल मधनं होऊ शकतं, हे फोनवर होऊ शकतं, हे समोरासमोर भेटून होऊ शकतं. मग याच्यातनं तुम्ही इंटरव्ह्यू कसा द्यायचा, CV कसा डिझाईन करायचा, तुमचं बिझनेसचा मेसेज कसा डिझाईन करायचा, जाहिरात कशी डिझाईन करायची, तुमची वेबसाईट कशी डिझाईन करायची. तुम्ही कुठेही जाऊन बघा, तुम्हाला वेबसाईट कशी डिझाईन करायची हे शिकवणारे लोक कुठले टूल्स वापरून वेबसाईट डिझाईन करायची हे शिकवतात, पण अट्रॅक्टिव्ह वेबसाईट कशी असावी हे नाही शिकवत.
सीव्ही कसा डिझाईन करायचा हे शिकवणारी व्यक्ती तुम्हाला कुठले टूल्स, कॉम्प्युटरचे कुठल्या फाईल्स वापरून किंवा कुठल्या वेबसाईट वापरून तुम्ही चांगला सीव्ही डिझाईन करायचा हे दाखवतात. पण तो अट्रॅक्टिव्ह कसा बनवायचा, समोरच्यावर इम्प्रेशन कसं पडेल हे नाही शिकवत. ठीक आहे, तुमचं ऍप कसं डिझाईन करायचं, तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप पासून, फेसबुक पासून अनेक वेगवेगळी ऍप्स वापरायला शिकवतात. पण कोणी हे नाही शिकवत की तुमचा मेसेज वाचल्यानंतर ग्राहकाला तुम्हाला फोन करावासा कसं वाटेल. तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्हाला भेटावंसं कसं वाटेल. तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्याकडनं एखादं तरी प्रॉडक्ट वापरावं, एखादं सॅम्पल बघावं, एखादा डेमो बघावा, असे ह्याची इच्छा कशी होईल. डेमो बघितल्यानंतर एखादं प्रॉडक्ट वापरून बघायची इच्छा कशी होईल. तुम्ही ग्राहकाच्या मनात इच्छा कशी निर्माण करायची हा पार्ट तुम्हाला कोणीही नाही शिकवत, कारण तो कोणाला माहितीच नाहीये. तो तुम्हाला मी शिकवत असतो. ग्राहकाला तुमच्याविषयी आपलेपणा वाटणं, तुम्ही प्रयत्न करत असताच माझं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे हे ग्राहकाला वाटलं पाहिजे ना. ठीक आहे, ग्राहकाचा तुमच्याकडे ओढा असला पाहिजे, इंटरव्ह्यूअरचा तुमच्याकडे ओढा असला पाहिजे, बॉसचा तुमच्याकडे ओढा असला पाहिजे. मला सांगा, ग्राहकाचे जर तुम्ही फेवरेट झालात तर तुम्हाला कॉम्पिटिशनची भीती आहे का. माईक चालू करून सांगा. बरोबर, मलाची भीती असण्याचं कारणच नाही. बरोबर, येस, कॉम्पिटिशनची भीती असण्याचं कारणच नाहीये जर तुम्ही ग्राहकाचे फेवरेट असाल. मग तुमचं काम आहे फेवरेट होण्याचं. समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्हाला हे माइंड प्रोग्रामिंग करायचंय की तुम्ही त्याचे फेवरेट आहात. मग हे तुम्हाला कुठे कुठे वापरता येऊ शकतं. हे तुम्हाला बिझनेस मध्ये वापरता येतं, हे तुम्हाला प्रोफेशन मध्ये वापरता येतं, हे तुम्हाला जॉब मध्ये वापरता येतं. तुम्ही जर बॉसचे फेवरेट झालात तर तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही याची भीती आहे का, इन्क्रीमेंट मिळणार नाही याची भीती आहे का. तुम्हाला इंटरव्ह्यूअरचं फेवरेट व्हायचंय, त्या 5-10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूअरचं फेवरेट व्हायचंय. आणि विश्वास ठेवा, हे जे माइंड बेंडिंगचं तंत्र आहे हे अनेक कंपन्या स्वतःचे प्रॉडक्ट पिच करण्यासाठी वापरतात. आयफोन उगच त्या लेवलला नाही गेलेला, तो ग्राहकांचा फेवरेट झालेला आहे. सध्या कित्येक लोकांच्या तोंडामध्ये गाडी म्हणायला गेलं तर थार, किती लोक घेतात थार ही गाडी, पण लोकांच्या तोंडावर आहे का तर ती फेवरेट झालेली आहे. त्याचं जे डिझाईनची स्टाईल आहे ही लोकांची फेवरेट स्टाईल आहे. कन्व्हिन्स नाही करावं लागत. एकदा तुम्ही फेवरेट झालात की तुमचं काम आहे फेवरेट होणं, आणि ते तुम्ही माइंड बेंडिंग मध्ये शिकत असता. तुम्ही त्या व्यक्तीला अशा एका म्हणजे तुमच्याशी बोलणं ही त्या व्यक्तीसाठी असा एक एक्सपिरियन्स होऊन जातो. त्या व्यक्तीला हवंसं वाटतं की अरे तुमच्या बरोबर असलं पाहिजे. मग ती व्यक्ती तुम्हाला जॉब ऑफर करते, मग ती व्यक्ती तुम्हाला इन्क्रीमेंट ऑफर करते, मग ती व्यक्ती तुम्हाला प्रमोशन ऑफर करते, मग ती व्यक्ती तुम्हाला स्वतःचा बिझनेस ऑफर करते. बिझनेस ऑफर करते म्हणजे काय, ती व्यक्ती तुमचा ग्राहक व्हायला तयार होती, ती व्यक्ती तुमचा मित्र होती, ती व्यक्ती तुमचा लाडका भाऊ होती, लाडकी बहीण होती. ऐकत नसलेला मुलगा, ऐकत नसलेली मुलगी अचानक तुमचं ऐकायला लागतात का तर तुम्ही त्यांचे फेवरेट आहात. स्वतःच्या मनाला काही गोष्टी पटत नाहीत, पण केवळ नाही बाबा सांगतात, नाही आई सांगते, मी हे नाही करणार किंवा मी हे करणार का, मला नाही पटत आहे आईची ही गोष्ट, मला नाही पटत ही वडिलांची गोष्ट, पण बाबा माझे फेवरेट आहेत, आई माझे फेवरेट आहे, मी बाकी कोणाचंही ऐकत नाही पण ह्या व्यक्तीचं मी ऐकतो का तर ती माझी फेवरेट आहे. तुम्हाला कोण नाही म्हणलेलं आहे फेवरेट व्हायला. आपण त्या गोष्टीकडे खूप चुकीच्या अर्थाने बघतो. अरे हा बॉसचा फेवरेट आहे, हा ना चाटे असणार, हा चाटत असणार बॉसची. उलट आहे. मी सांगतोय त्या वाक्यांकडे खूप लक्ष देऊन ऐका.
एखाद्या व्यक्तीला चाटण्याचं सुद्धा काम करावं लागतं. हा शब्द खूप डेरोगेटरी टर्म आहे, खूप घाणेरडा शब्द आहे. बॉसची चाटण्याचं काम सुद्धा त्याला करावं लागतं, याचा अर्थ तो फेवरेट नाहीये. एक माणूस न चाटता ऑफिस मधलं काम इमानीत बरे करतोय, एक माणूस चाटण्याचं काम इमानीत बरे करतोय, तो फेवरेट नाहीये. तो काहीतरी कामच करतोय, तो फेवरेट व्हायचा प्रयत्न करतोय. प्रमोशन, इन्क्रीमेंट हा तिसरंच कोणतरी घेऊन जातो, तो ऑलरेडी फेवरेट असतो. आणि हा फेवरेटिझम जो आहे ना, हा तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल. मग आपण एखाद्या व्यक्तीचे फेवरेट का होतो? रॅन्डमली होतो. त्या व्यक्तीचं रॅन्डमली माइंड प्रोग्राम होतं की आपण त्याचे फेवरेट आहोत. मग ही प्रोसेस आपल्याला स्ट्रॅटेजिकली करता येईल का? हो, करता येईल. माइंड प्रोग्रामिंग मध्ये, माइंड बेंडिंग मध्ये ती करता येते. मग त्याच्यासाठी हिप्नोटिझम ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी आहे सेल्फ हिप्नोटिझम. आपण स्वतःचं हिप्नोटिझम करायचं, स्वतःचं अंतर्मन शोधायचं, त्यातले प्रत्येक बारकावे तपासायचे, जे हवेत ते ठेवायचे, नको ते काढून टाकायचे, नवीन हवेत ते ऍड करायचे. दुसरी स्टेप आहे दुसऱ्याला हिप्नोटाइज करायला शिकायचं. मग दुसऱ्याचं अंतर्मन शोधायला शिकायचं, समोरच्या व्यक्तीचे खटके, नखरे, समोरची व्यक्ती कधी खरं बोलती, कधी खोटं बोलती, त्याच्या तऱ्हा आहेत, त्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा हे तुम्ही शिकता. त्याला स्वतःचं मन कसं प्रोग्राम करायचं याच्यासाठी तुम्ही मदत करता. हळूहळू हळूहळू असं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स प्लेयर होता. मग तिसऱ्या लेवलला समोरच्या व्यक्तीचे डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्ही त्याला ट्रान्स मध्ये न्यायला किंवा अशा काही गोष्टींमध्ये माइंड प्रोग्रामिंग मध्ये मदत करता जिथं तो काही डिसिजन घेत असतो. तो स्वतःचं परसेप्शन बदलायला तयार होतो केवळ तुमच्यासाठी, ज्याला आपण माइंड बेंडिंग म्हणतो. म्हणजे पहिली स्टेप हिप्नोटिझम, पहिली स्टेप सेल्फ हिप्नोटिझम, दुसरी स्टेप हिप्नोटिझम दुसऱ्याचं, तिसरी स्टेप आहे माइंड प्रोग्रामिंग आणि चौथी स्टेप आहे माइंड बेंडिंग. हे माइंड बेंडिंग तुम्हाला कुठं कुठं उपयोगी पडतं? पब्लिक स्पीकिंग मध्ये उपयोगी पडतं, इंटरव्ह्यू स्किल्स मध्ये उपयोगी पडतं, सेल्स अँड मार्केटिंग मध्ये उपयोगी पडतं, तुम्हाला तुमच्या कलेमध्ये सुद्धा उपयोगी पडतं. कित्येक लोक टेक्निकली, मी गाण्याचं उदाहरण घेऊया, आपण गाणं म्हणायला शिकतात, पण तो माणूस म्हणतो की गाणं तू टेक्निकली सगळं बरोबर म्हणलास, पण माझ्या इथपर्यंत नाही पोहोचलं. तू मला कन्व्हिन्स करायला कमी पडलास किंवा कमी पडलीस, त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. थोडक्यात काय, गाणं म्हणणारा किंवा गाणं म्हणणारी व्यक्ती ग्राहकांचं माइंड प्रोग्रामिंग करायला कमी पडली. मग हे गाण्यातच होतं अशातला भाग नाही, हे नाटकामध्ये होतं, हे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर होतं, पर्सनल इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये होतं. आपण आपल्या स्पाऊसचं म्हणा किंवा मुलाचं म्हणा, मुलीचं म्हणा, आई वडिलांचं म्हणा, भाऊ भावंडांचं म्हणा, बहिणींचं म्हणा, मित्रांचं म्हणा, माइंड प्रोग्रामिंग करायला कमी पडलोत की आपण त्यांचे फेवरेट आहोत. आणि मग आपण म्हणत असलेली गोष्ट कितीही योग्य असली तरी समोरचा माणूस त्याला विरोध करतो. का तर त्याला आपल्याला विरोध करायचा आहे, त्या गोष्टीला विरोध नाही करायचा. आणि इथं रिलेशन्स खराब होतात. का तर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं माइंड प्रोग्रामिंग नाही केलं. ठीक आहे, आयुष्यातली कित्येक सक्सेस म्हणजे फक्त फायनान्शियल किंवा सोशल स्टेटसच नाही, पर्सनल सक्सेसेस सुद्धा तुमची राहून जातात. का तर तुम्हाला माइंड प्रोग्रामिंग, माइंड बेंडिंग नाही जमलेलं. ठीक आहे, आतापर्यंत मी जे काही बोललो त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. काही समजलं नसेल तरी सुद्धा विचारून घ्या. आहेत काही प्रश्न? बऱ्याच वेळेला असं होतं की स्टेज शोज असतात आणि तिथे संमोहनाचा प्रोग्राम, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे नंबर्स लक्षात ठेवायला हे करतात, म्हणजे आणि मग ते तशी त्यांची ऍडव्हर्टाईज असते की आमच्यामुळे तुमची मेमरी खूप शार्प होईल, किंवा
सलग तुम्हाला एक 50 नंबर तुम्ही सिक्वेन्सने लक्षात ठेवू शकता वगैरे. तर हे आपण बरंच म्हणजे बघतो स्टेज शोज वगैरे, तर त्याच्यामध्ये कितपत तथ्य असतं आणि तसं काही टेक्निक सेल्फ आपण वापरून आपली मेमरी किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो का? वाढवू शकतो. हिप्नोटिझम मेमरीचं मी तुम्हाला सांगतो. मेमरी कधी शार्प असती तर आपला जेव्हा फोकस असतो तेव्हा. ठीक आहे. हिप्नोटिझम तुम्हाला फोकस करायला मदत करतं. मग हिप्नोटिझम मध्ये मेमरीची 2 प्रकार आहेत. एक मेमरी टेक्निक म्हणजे मेमरी प्रोग्राम करायचं टेक्निक, आणि दुसरं आहे मेमरी रिकॉल करायचं टेक्निक. ही दोन्ही टेक्निक तुम्हाला मी हिप्नोटिझम मध्ये शिकवत असतो. ओके. ठीक आहे. मग हे मेमरी टेक्निक तिथल्या तिथं दिसतं, पण स्टेज शो नंतर तुम्ही त्याच व्यक्तीला तासाभरानंतर विचारा, ती व्यक्ती नाही सांगू शकणार. बरोबर. मग मला सांगा उपयोग काय या मेमरीचा? मेमरी टेक्निक मध्ये मी तुम्हाला जे शिकवतो ते त्या लेवलचं शिकवतो की मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि 2 महिन्यानंतर परीक्षा आहे पण त्यांना ते लक्षात आहे. ह्या मेमरी टेक्निकचा जास्ती उपयोग आहे. बरोबर आहे ना? बरोबर. नाही तर अशा 50 आकड्यांचा ओके प्रोग्राम केला आणि 15 मिनिटात विचारलं, उपयोग काय? ते 2 महिन्यानंतर सुद्धा आठवलं तर त्याचा फायदा आहे. का तर ते अभ्यासात वापरता येणार आहे, ते करिअर मध्ये वापरता येणार आहे. ठीक आहे. मी आणि कॉन्सन्ट्रेशनची तर काही टेक्निक्स हिप्नोटिझम मधली अशी आहेत, मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवा. मी डेल कार्नेगीचं उदाहरण सांगतो. खूप ह्या जगावर खूप मोठा प्रभाव टाकून गेलेला माणूस. त्याचं एक स्टेटमेंट होतं, म्हणजे तो एवढा सक्सेसफुल झाला कमी कालावधीमध्ये की अर्थात अमेरिकन माणूस, त्याला अमेरिकन सरकारने बोलवलं की तू एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा सक्सेसफुल कसा झालास. त्याच्यावर ऑडिट झालं, त्याच्यावर रेट टाकली गेली, पण त्यांनी कुठंच काही इलिगल नव्हतं केलेलं. मग प्रश्न विचारण्यासाठी त्याला अमेरिकन गव्हर्नमेंटनी बोलवलं की तू एवढा सक्सेसफुल कसा झालास. त्यांनी सांगितलं, एका विचारावर, कुठलाही एक विचार घेऊन मी सलग 5 मिनिटं म्हणजे 300 सेकंद त्याच्यावर प्रोसेस करू शकतो. एवढा माझा फोकस आहे मिनिमम. आज प्रयत्न करून बघा. एक कुठलाही विचार घ्यायचा आणि न थांबता दुसरा कुठलाही विचार न करता, दुसरीकडे कुठेही न भरकटता 300 सेकंद तुम्ही जाऊ शकता का? शक्य होत नाही भल्या भल्या लोकांना. एवढा हा फोकस महत्वाचा आहे. तुम्ही जर कुठल्याही विचारावर 5 मिनिटांपेक्षा जास्ती कालावधी जर विचार करू शकलात ना, तर तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करू शकता, त्याचं कामामध्ये रूपांतर करू शकता. एकदा त्याचं कामामध्ये रूपांतर झालं की त्याचं करिअर मध्ये रूपांतर करू शकता. करिअर मध्ये रूपांतर झालं की तुम्हाला सक्सेस मिळतं. हिप्नोटिझमचं काम तिथपर्यंत जातं. फक्त थेरपीसाठी वापर करणं किंवा हे डेमो देणं, आज माझं असं म्हणणं नाही हे मेमरीचे डेमो आहेत ते चुकीचे आहेत अशातला भाग नाहीये. कारण डेमो देणाऱ्या व्यक्तीकडं तेवढा वेळच नसतो. 2 महिने डेमो चालतो का कुठला? नाही चालत. आता सुद्धा मी पेन रिलीफचा काय दिलं तुम्हाला? डेमोच दिला ना. आपल्याला परमनंट सोल्युशन काढायचं तर त्याच्यावर परमनंट काम करावं लागणार आहे. जसं मेमरी परमनंट करायची तर थोडीशी ऍडव्हान्स टेक्निक वापरावी लागणार. पण मला डेमो द्यायचा आहे म्हटल्यानंतर मला तिथं एक छोटंसं टेक्निकच वापरावं लागणार आहे. मग मी मेमरीचं छोटंसंच टेक्निक वापरलं, त्यातही चूक नाहीये. ठीक आहे. जसं हे पेन रिलीफचं टेक्निक छोटं टेक्निक होतं, ते चूक नाहीये. पण परमनंट सोल्युशन कडे आपण गेलं पाहिजे, ऍडव्हान्स टेक्निक कडे आपण गेलं पाहिजे. ठीक आहे. अशी टेक्निक हिप्नोटिझम मध्ये अस्तित्वात आहेत. ठीक आहे. काही प्रश्न आहेत? तर हे किती दिवस करायला लागेल किंवा कसं आहे आपलं प्रोग्राम काय आहे? येस. आता पहिला जो आपला ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो सेल्फ हिप्नोसिसचा आहे. तो 2 आठवड्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो.
ज्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप स्वतःच्या अंतर्मनामध्ये जायला शिकतो. मग त्याच्यामध्ये स्वतःचं पेन कसं मॅनेज करायचं, स्वतःच्या अंतर्मनाचा प्रवास कसा करायचा, म्हणजे अगदी जागेपणापासून स्वतःला हिप्नोटिझमच्या लेवल पर्यंत कसं न्यायचं, आतमध्ये कसा प्रवास करायचा, बाहेर कसं आणायचं स्वतःला, आणि हळूहळू त्यातनं प्रोग्रेस कशी करायची, हा पार्ट येतो. नंतर दुसऱ्यांना हिप्नोटाइज कसं करायचं, हा पार्ट येतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडक्शन्स येतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला ट्रान्समध्ये नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती येतात. मग ट्रॅडिशनल हिप्नोटिझम आहे, ज्याच्यामध्ये हिप्नोटाइज करण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. दुसरा प्रकार आहे रॅपिड हिप्नोटिझम, ज्याच्यामध्ये 5 मिनिटापेक्षा कमी वेळात आपण कोणालाही हिप्नोटाइज करू शकतो. तिसरा प्रकार आहे इन्स्टंट हिप्नोटिझम, ज्याच्यामध्ये 60 सेकंदाच्या आत आपल्याला सब्जेक्टला हिप्नोटाइज करायचं असतं. ओके, मग हिप्नोटिझम मध्ये नेलं, ट्रान्स मध्ये नेलं, मग आता माइंड प्रोग्रामिंगचा पार्ट सुरू होतो. सगळ्यात पहिल्यांदा डायग्नोसिस, समोरच्या व्यक्तीला आता जे काही समोरच्या व्यक्तीचं बिहेवियर आहे, जे काही त्याला प्रॉब्लेम आहेत, ते कुठल्या कारणांमुळे आहेत, ती व्यक्ती कुठं खोटं बोलतीये, कुठं खरं बोलतीये, जे खोटं बोलतीये त्याच्या मागचं खरं काय आहे, कुठल्या गोष्टीच्या प्रॉब्लेममुळे, कुठल्या मनामध्ये काही धारणा आहेत, विशेषतः कुठलं माइंड प्रोग्रामिंग आहे ज्याच्यामुळे त्याला असे रिझल्ट दिसत आहेत. मग ते माइंड प्रोग्रामिंग कुठल्या घटनेमुळे घडलेलं आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, मग ती कशी सॉर्ट आउट करायची, त्या व्यक्तीने काही चुकीचे अर्थ त्यातनं काढलेले आहेत का, मग ज्याच्यामुळे त्याला ते फोबिया झालेले आहेत. जसं तुम्ही मुलीच्या बाबतीत म्हणलात की स्पायडर्सची भीती वाटते, कुठल्या तरी घटनेमुळे ती भीती बसलेली आहे, त्या घटनेचा तिने काहीतरी अर्थ काढलेला आहे ज्याच्यामुळे तिला हे जाणवतंय. मग अशी एक घटना असेल किंवा मल्टिपल असतील, एकापेक्षा जास्ती असतील, मग ते सॉर्ट आउट करायचे, मग तिथे योग्य ते प्रोग्रामिंग करायचं, हा माइंड प्रोग्रामिंगचा पार्ट येतो. सेल्फ हिप्नोसिस साधारणतः 2 आठवडे रोज 1 तास चालतं, किंवा जर आपण शनिवारी आठवड्यातनं 1 दिवस घ्यायचं तर साधारणतः 3 तासाचे सेशन असे आपले साधारणतः 3 ते 4 शनिवार चालतात. दुसऱ्याला हिप्नोटिझम करण्याचा जो आपला ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो साधारणतः आपला दर शनिवारी असं 3 महिन्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीचं मन नॅव्हिगेट करायला शिकतो आणि त्या व्यक्तीला हात न सोडता, कारण ती व्यक्ती भरकटती अंतर्मनामध्ये गेल्यानंतर, तर त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःचं मन नॅव्हिगेट कसं करायचं हे आपण, ते थेरपीचे सेशन कसे घ्यायचे स्टेप बाय स्टेप, हा पार्ट आपण त्याच्यामध्ये घेतो. त्याच्यानंतर माइंड बेंडिंगच्या सेशनला सुरुवात होती, हे ऍडव्हान्स आहे एकदम. मग हिप्नोटिझमच्या हिप्नोथेरपी आणि माइंड प्रोग्रामिंग याच्यामध्ये मग आपण पेन रिलीफ टेक्निक पण शिकतो, तीच ऍडव्हान्स लेवलला माइंड बेंडिंग मध्ये शिकतो. मग समोरच्या व्यक्तीला मेसेज जे पाठवायचे आहेत ते अट्रॅक्टिव्ह कसे वाटले पाहिजेत, आपण समोरच्या व्यक्तीचा फेवरेट कसं व्हायचं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट माइंड बेंडिंग मध्ये येतो. तो प्रोग्राम साधारणतः 1.5 ते 2 महिने तिथून पुढे चालतो. म्हणजे ऍडव्हान्स हिप्नोटिझम झाल्यानंतर माइंड बेंडिंग चालतं दर शनिवारी किंवा रविवारी, आठवड्यातनं 1 दिवस 2 ते 3 तास असं आपलं सेशन असतं. मग माइंड बेंडिंगचा सुद्धा 2-1 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम चालतो. अशा त्या 3 लेवल आहेत. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये काही प्रश्न आहेत? तीन लेवल कराव्याच लागतात का तिथल्या एक लेवल पण काम? सर तुमचा आवाज थोडासा, मी बाहेर आहे त्याच्यामुळे थोडा. ओके, परत एकदा प्रश्न विचारा, काही प्रॉब्लेम नाही. तिन्ही लेवल साठी तुम्ही प्रश्न विचारला. तिन्ही लेवल कराव्याच लागतात का तिथले एक त्याच्यातली केली तर पाहिजे? तुम्हाला ऍडव्हान्सच्या लेवल करायचं तर पहिल्या लेवल कराव्या लागतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकदम माइंड बेंडिंगची लेवल केली आणि पहिल्या 2 केल्या नाहीत असं शक्य नाही होत, कारण पहिल्या 2 लेवल मध्ये आपण फंडामेंटल प्रिन्सिपल तिसऱ्या लेवलचे शिकत असतो, एक्सपिरियन्स मिळवत असतो.
एकदम दुसरी लेवल करू शकत नाही पहिली लेवल केल्याशिवाय. म्हणजे तुम्ही डायरेक्ट, मी जसं म्हणलं तसं, की डायरेक्ट दुसऱ्याला हिप्नोटाइज नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःला हिप्नोटाइज करणं शिकत नाही तोपर्यंत. हा, तुम्ही नुसती पहिली लेवल करायची म्हणलात तरी करू शकता, पहिली आणि दुसरी लेवल करायची म्हणलात तरी करू शकता, पण मी एकदम दुसरीच लेवल केली, मी एकदम तिसरीच लेवल केली असं नाही करू शकत. पहिली पायरी नुसती चढून थांबवू शकता, पहिली पायरी चढली, दुसरी पायरी चढली असं करू शकता, पण एकदम तिसऱ्या पायरीवर, एकदम दुसऱ्या पायरीवर असं नाही जाऊ शकत. मग याच्यामध्ये रिग्रेशन थेरपी सुद्धा येतात. मी तुम्हाला हिप्नोटिझमचा वापर करून सध्या काय काय चाललेले सांगतो. आकाशिक रेकॉर्ड्स नावाने सध्या जे कोर्सेस चाललेले ते हिप्नोटिझमचा एक छोटा पार्ट घेऊन चाललेले आहेत. मेमरी टेक्निक जो पार्ट चाललेला आहे तो हिप्नोटिझमचा छोटा पार्ट घेऊन चाललेला आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन नावाची थेरपी चाललेली आहे, हिप्नोटिझमचा छोटा पार्ट घेऊन चाललेली आहे. त्याच्यानंतर स्पर्श उपचार म्हणजे प्राणशक्ती मधले स्पर्श उपचार जे आहेत, किंवा रेकी, बॉडी हिलिंग, टच हिलिंग, ऑरा हिलिंग या नावाने जे जे काही चाललेलं आहे हे सगळे हिप्नोटिझमचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि थेरपी डेव्हलप केलेली आहे. हे सगळं तुम्हाला शिकायचं. ब्रह्मांडाची हितगुज म्हणून ते पण सध्या चालू आहे. हो. कुठला शब्द म्हणला तुम्ही? ब्रह्मांडाची हितगुज. येस, ब्रह्मांडाची शक्ती. याच्यामध्ये काय माहिती का, ब्रह्मांडाची शक्ती किंवा युनिव्हर्स हा एक नवीन युगाचा धर्म होऊ पाहतोय. आपल्याकडं आपण कोणाला तरी देवत्व देतो, तसं जे साधारणतः आत्ता म्हणजे टेलिफोन वापरायला शिकलेली जी जनरेशन आहे, जी स्वतःला विज्ञानवादी म्हणवती, पण त्यांना श्रद्धा ठेवण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे. ज्यांना ट्रेडिशनल देवी देवतांवर श्रद्धा ठेवता येत नाही त्यांच्यासाठी श्रद्धा ठेवण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे युनिव्हर्स. आम्ही ब्रह्मांडाची शक्ती वापरतो. हा एक नवीन पार्ट येतोय. ती ब्रह्मांडाची शक्ती नसती, ती अंतर्मनाची शक्ती असती. फक्त ते अंतर्मन तुम्ही बाहेर रिफ्लेक्ट करून ब्रह्मांड म्हणून बघताय, युनिव्हर्स म्हणून बघताय. शक्ती आहे अंतर्मनाची. ठीक आहे, साधी गोष्ट आहे. समोरची व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करते, का करते? तुम्ही त्याला लक म्हणता. साध्या भाषेत बघा, तुम्ही त्याचे फेवरेट असता म्हणून ते करते. मग आता तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही, मी एक मेसेज टाकला आणि ती व्यक्ती आली. का आली? मी टाकलेला मेसेज त्या व्यक्तीला क्लिक झाला. क्लिक झाला म्हणजे काय? त्या व्यक्तीला आशा वाटली की अरे इथं माझं काम होऊ शकेल. छोटासा का होईना पण फेवरेटिझम निर्माण झाला. जसा मी पाठवलेल्या जाहिरातीचा मेसेज वाचून तुम्ही इथं आलेला आहात. याआधी तुम्ही आणि मी भेटलेलोही नाही, पण माझा मेसेज पाहून तुम्हाला एक असं वाटलं की अरे काहीतरी आहे, आपण बघितलं पाहिजे. कदाचित आपल्या आयुष्यातल्या समस्यांची उत्तर आपल्याला इथं मिळू शकतात. एक आशावाद निर्माण झाला. तो मेसेज तुमच्यासाठी थोडासा का होईना फेवरेटिझम निर्माण करून गेला आणि म्हणून तुम्ही इथं आलात. आता हा छोटा फेवरेटिझम मोठा करणं, याच्यासाठी हा सेशन आज मी घेतला. बरोबर आहे. मग हेच जर आपण कुठल्या देवावर श्रद्धा ठेवली तर आपण त्याला म्हणतो देवानी माझं काम केलं. हेच युनिव्हर्सवर श्रद्धा ठेवली तर आपण त्याला म्हणतो युनिव्हर्सनी माझं काम केलं, ब्रह्मांडाने माझं काम केलं. हेच जर आपली गुरुवर श्रद्धा असेल तर आपण म्हणतो गुरुनी माझं काम केलं. हेच जर समोरच्या नशिबावर आपली श्रद्धा असेल तर म्हणतो माझं नशीब चांगलंय. काम आपल्या अंतर्मनाने आणि समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनाने केलेले, आपले दोघांची अंतर्मन एकमेकांसाठी मॅच झाली कुठेतरी एका लेवलला. आपण एका लेवलला येऊन एका टाईपचा विचार करू शकलो. तुम्ही माझे आणि मी तुमचा फेवरेट होऊ शकलो काही वेळासाठी का होईना. आता हे लॉंग टर्म झालं तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी बेनिफिशियल असणार. तुमच्यासाठी कसं काय बेनिफिशियल असेल? माझ्यासाठी बेनिफिशियल असणार, मला थोडीशी फी मिळेल नक्की. तुमच्यासाठी बेनिफिशियल कसं असेल? तुम्हाला स्वतःचं अंतर्मन हवं त्या पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा एक मार्ग मिळेल. किती लोकांचे तुम्ही फेवरेट होऊ शकता
आणि त्याच्यातनं तुम्हाला कसं सक्सेस मिळू शकतं आणि तुमच्या आसपासच्या लोकांचं आयुष्य कसं समृद्ध होऊ शकतं. मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यक्तीचे फेवरेट झालात तर तुम्ही त्याचं अहित करणार आहे का, वाईट करणार आहात का? सांगा बरं. कारण तुम्ही त्याचं वाईट केलं तर तुम्ही त्याचे फेवरेट नाही राहणार. अर्थात नाही, तुम्ही त्याचं वाईट नाही करणार. तुम्हाला त्याचं अजून फेवरेट व्हायला आवडतं, तुम्ही त्याचं हितच करता, अहित करत नाही. मग मला सांगा, तुम्ही हे नॉलेज शिकलात आणि हे जर स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं तर त्याच्यामध्ये समोरच्याचं नुकसान आहे का? नाहीये. किती लेवलला तुमचं आणि समोरच्या व्यक्तीचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं याचा विचार करा. ही आहे या शास्त्राची ताकद. हीच वेगळ्या पद्धतीने मांडली की आपण म्हणतो ब्रह्मांडाची शक्ती, देवाची शक्ती, गुरूंची शक्ती. काही जण त्या देवाला सुद्धा नाव देतात, काही जण म्हणतात ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त महाराज, देवी, राम, श्रीकृष्ण, काही लोक म्हणतात अल्लाह, काही लोक म्हणतात जीसस, येशू, आणखीन काय 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 त्याला नावं दिली जातात. धर्म सगळे चांगलेच आहेत, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण काम करत असतं आपलं अंतर्मन, समोरच्या व्यक्तीचं अंतर्मन. काही लोक त्याला नशीब म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? शंकेचं समाधान झालं का? विवेक सर, तुम्ही प्रश्न विचारला होता, तुमच्या शंकेचं समाधान झालं का? आता आपण ह्याच्या फीज समजून घेऊयात.